यासिन भाई केले रेकॉर्डिंग चालू. चालेल. ओके. सर्वप्रथम उपस्थित सर्व शेळी पालकांना नमस्कार. मी यासिन खान, आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे संस्थापक व गट विकास अधिकारी आदरणीय श्रीयुत सनेर सर, तसेच आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे सर्व ऍडमिन यांच्या वतीने आपण या ठिकाणी शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाच्या वतीने जे आयोजित केलेलं ऑनलाईन चर्चासत्र आहे, याच्यामध्ये वेळात वेळ काढून सहभागी झालेले सर्व शेळी पालक, शेतकरी बंधू भगिनींचे मी हार्दिक स्वागत करतो. तसेच शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाच्या वतीने आपण शेळी पालनाच्या संबंधित आणि आहारशास्त्राविषयी वेगवेगळ्या विषयावरती आपण नियमित मार्गदर्शन घेत असतो. त्यातीलच आज आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे मार्गदर्शक आदरणीय श्री सनेर सर आपल्याला शेळ्यासाठी संतुलित आहार व्यवस्थापन या विषयावरती बाळूमामा आहार संतुलन गणक यंत्र हे कशा पद्धतीने वापरायचं याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तरी उपस्थित सर्वांच्या वतीने मी आदरणीय सनेर सर यांचे उपस्थित सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि यानंतर चोपडे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या ग्रुपच्या कामकाजाबाबत थोडक्यात माहिती द्यावी. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. बऱ्याच दिवसापासून जवळपास 3 वर्षापासून बाळूमामा आहार संतुलन गणक यंत्राद्वारे काही ग्रुपमधील मंडळींनी ती गणकयंत्र वापरायला सुरुवात केली. सनेर सर असतील, बाळूमामा असतील, इतर ऍडमिन असतील, यांनी सुद्धा वेळोवेळी गणकयंत्राबद्दल मार्गदर्शन केलं. परंतु आतापर्यंत ग्रुपमध्ये मला असं दिसून आलं की कोणालाही त्या गणकयंत्राबद्दल फारशी उत्सुकता दिसून येत नाही. त्याच्यामुळं आता परत आपण तो विषय घेतला, गणकयंत्राद्वारे खुराक फॉर्म्युला कसा तयार करायचा, आणि याबाबत आपल्याला ते सनेर सर सविस्तर सांगतील. कृपया आपण नाही समजलं तर परत चर्चा करावी, शिकून घेण्याचा प्रयत्न करावा, एवढीच मी विनंती करेन. धन्यवाद चोपडे साहेब. मित्रांनो, जसं की आता चोपडे साहेबांनी सांगितलं की आदरणीय सनेर सरांनी हा जो ग्रुप चालू केलेला आहे, मी पाठीमागच्या वेळेसही सांगितलं होतं बघा की सनेर सरांकडे एकही शेळी नाही, परंतु शेळी पालकांना मोफत सगळ्या गोष्टी मिळाव्यात, शेळी पालकांना मोफत मार्गदर्शन मिळावं, सगळ्या गोष्टी आजपर्यंत जे शेळी पालकांना मिळालेल्या नाहीत ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा सरांचा महत्वाचा उद्देश आहे. आणि तेही विनामूल्य मिळालं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा उद्देश असून सर एवढं मोठे म्हणजे गट विकास अधिकारी असून त्यांचं दिवसभराचं कामकाज करून तरीही संध्याकाळी आपल्यासाठी वेळ देत आहेत आणि ह्या वेळेचा आपण कसा सदुपयोग करून घ्यायचा हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. आणि यानंतर मी सरांनाच विनंती करतो की सर आपण मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद मित्रो. शेळ्यांचे आहार संतुलन एक आपण साधारणतः आपल्याकडे म्हणजे शेळ्या, गाई आणि म्हशी या 3 रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या संदर्भातला जर विचार केला किंवा भारतभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे काही काम चाललेले आहे तिन्ही प्राण्यांच्या संदर्भातलं, त्यातलं माझी ऐकीव माहिती कदाचित थोडीफार कमी असू शकेल, नाकारता येत नाही. मात्र जे काही माझ्या निदर्शनास आलं तर पंजाब राज्यामध्ये PDFA नावाची संस्था आहे, पंजाब डेअरी फार्मर्स असोसिएशन. या संस्थेमार्फत आहार, नंतर वंश सुधारणा, ज्याला आपण ब्रीडिंग असं म्हणतो, जे गायीच्या अधिकाधिक दूध देण्याच्या क्षमतेत वाढ करणे, या दोन्ही बाबीच्या संदर्भातलं पंजाब डेअरी फार्मर्स असोसिएशन जे काही आहे त्यांच्या मार्फत खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे तिथलं जे दर डोई म्हणजे तिथल्या ज्या काही HF जर्सी गाई आहेत किंवा इतर गाई आहेत तर त्यातलं प्रति गाई मागे दूध उत्पादन हे सातत्यानं वाढत जात आहे. त्याच्या मागचं 2 कारणं आहेत. म्हणजे आहार संतुलनाच्या संदर्भातलं काही काम झालेलं आहे. तिथं आहार तज्ञ, ज्याला न्यूट्रिशनिस्ट असं म्हटलं जातं, म्हणजे BVSC MVSC केल्यानंतर आहार शास्त्रामध्ये, न्यूट्रिशन मध्ये ज्यांनी PhD केलेलं आहे, खूप खोल असं ज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्या लोकांच्या मार्फत ते त्यांच्याकडे जे काही उपलब्ध चारा, गाईचं दूध देण्याची क्षमता
याचा विचार करता की कोणता आहार दिला तर ती जी जी काही दूध देण्याची क्षमता असेल तेवढ्या क्षमतेपर्यंत ती दूध देऊ शकेल या संदर्भातलं सगळ्यात आधी काम पंजाबमध्ये झालेलं आहे आणि म्हणून मग तिथलं गायींचं दूध उत्पादन किंवा तिथले जे काही गायींचे फार्म्स आहेत तिथलं ते ब्रीडिंग आहार नेमकेपणानं देणे, संतुलित आहार देणे तिच्या क्षमतेनुसार आणि त्याचं उत्पादकता वाढवणे. तर शेळ्यांच्या संदर्भात मात्र असं काही काम झाल्याची चर्चा काही ऐकिवात नाही मित्रो. जे काही काम केलं जातं ते आपापल्या अनुभवावर केलं जातं. दुसरी गोष्ट अनुभवाच्या आधारानं मग त्याच्यात जे आहे ना का कुणास ठाऊक आपल्या सानिध्यात संपर्कात जे काही लोक येतील त्यांच्या अनुभवाच्या आधारानं आपण चालत राहतो. मात्र नवीन शेळीपालक जे युट्यूबवरचे व्हिडिओ वगैरे पाहून किंवा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जे काही चर्चा केली जाते त्याच्या आधारानं काम करायचा प्रयत्न करतात आणि खर्च खूप वाढतो किंवा मग ते संतुलित होत नाही आणि खर्च आणि उत्पन्नाचा काही ताळमेळ बसत नाही. किंवा मग काही लोकांपर्यंत तेही ज्ञान पोहोचत नाही जे जास्त खर्च करण्याचं आणि मग बहुतांश बंदिस्त शेळीपालन हे बंद पडतात असं साधारणतः लक्षात आलेलं आहे. बऱ्याच ग्रुपमध्ये याची चर्चाही होते की फलाना चारा वापरा त्याच्यात प्रोटीन जास्त आहे, याच्यात फलाना कमी आहे वगैरे वगैरे. मात्र मग शेळ्यांची नेमकी गरज किती राहते, कोणत्या चाऱ्यातून ते किती मिळतं आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं हा मुख्य विषय आहे. या संदर्भातलं जे कोणी तज्ज्ञ आहेत त्यांना असं वाटतं की सामान्य शेळी पालकाला हे समजत नाही. सामान्य शेळी पालकाला वाटतंय की माझ्या बजेटचं बाहेरचं काम आहे आणि ते खरंही आहे. बाळूमामाने कॅल्क्युलेटर तयार केल्यानंतर ते काम सोपं झालेलं आहे. त्याच्या संदर्भातलं ग्रुपनं एक चांगलं काम केलेलं आहे. वेगवेगळ्या चारा पिकात कोणकोणते घटक किती आहेत, शेळीला किती गरज राहते आणि ते घटक खाऊ घातले तर नेमकेपणानं संतुलन कसं होईल हे समजावून घेणे. सद्यस्थितीत आपल्याला काही माहिती नसताना आपण अंदाजाने करत आहोत. एक उदाहरण म्हणून सांगतो. समजा एखाद्या शेळी पालकाकडे 2 प्रकारचा हिरवा चारा आहे, 2 प्रकारचा कोरडा चारा आहे. म्हणजे असे 4 प्रकार झाले. तर यातील हे चारही प्रकार किती खाऊ घातला तर अधिक चांगलं होईल अशा शक्यतांचा जर विचार केला तर हजारो शक्यता तयार होतील. मग त्यातली नेमकी कोणती शक्यता अधिक फायदेशीर ते ठरवण्याच्या संदर्भातलं मात्र काही शास्त्र किंवा तंत्र आपल्याजवळ उपलब्ध नाही. बाळूमामाच्या कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून मात्र ती संधी आपल्याला मिळालेली आहे आणि ते आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर शेळ्यांसाठी ज्या घटकांच्या आधाराने आहार संतुलन केलं जातं बंदिस्त शेळी पालनामध्ये जगभर केलं जातं. आपण काही नवीन शोधलेलं असं काही नाही. जगभर झालेलं संशोधनच समजावून घेऊन ते शेळी पालकांपर्यंत पोहोच करण्याचं काम करत आहोत. तर यामध्ये ज्या काही प्रमुख बाबी आहेत त्या संकल्पना आपण थोडक्यात समजावून घेऊया. त्यातली पहिली संकल्पना आहे ड्राय मॅटर. म्हणजे शेळ्यांना किती ड्राय मॅटर लागतं ते साधारणतः 3 ते 4 4.5% ड्राय मॅटर लागतं. शेळीचं ब्रीड नुसार ते बदलतं किंवा शेळी बंदिस्त आहे, अर्धबंदिस्त आहे किंवा फिरस्ती आहे यानुसारही ते बदलतं. आपण हा विषय समजावून घेऊन आपल्या म्हणजे साधारणतः बंदिस्त शेळ्या ज्या असतील तर त्यांना पोषण मूल्य कमी लागणार. कारण तिचं चालणं फिरणं सगळंच कमी राहतं म्हणून जे काही खाल्लेलं आहे ती एनर्जी काय म्हणूया आपण खर्च केली जात नाही. अर्धबंदिस्त असेल तर तिच्यापेक्षा थोडंसं जास्त पोषण मूल्य तिला लागेल आणि संपूर्ण फिरस्ती जर असेल तर फिरण्यातच खूप ताकद वाया जाते खाल्लेलं आणि त्यामुळे मग तिला तो आहार आणखी जादाचा लागतो असं साधारणतः म्हणता येईल. बंदिस्त शेळी पालनामध्ये आपण एक चार्टही उपलब्ध केलेला आहे. त्यातून आपल्याला कळतं की ड्राय मॅटर साधारणतः सर्वसाधारण शेळ्यांना किती लागतं. ती रेंज आपल्याला कमी जास्त करता येईल या गोष्टी शिकून घेतल्यानंतर अनुभवाच्या आधारानं. तर पहिला जो काही मुद्दा आहे तो ड्राय मॅटर म्हणजे काय? म्हणजे शेळी जो काही हिरवा चारा खाते त्या हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे खूप जास्त राहतं. जसं आता कोणतरी मित्रानं प्रश्न टाकलेला होता बघ माझ्या शेळ्या पाणीच पित नाही.
त्याच्यासाठी मी गुळ टाकून पाणी पाजू काय? की हिरव्या चाऱ्यातूनच खूप मोठ्या प्रमाणावर पाणी प्राप्त झाल्यामुळे पाण्याची गरजही त्या चाऱ्यातूनच तिची पूर्ण होते. आणि मग जो काही हिरवा चारा जास्त प्रमाणात खातो, तर त्याला तो जास्त खावा लागेल. ते उदाहरणार्थ मेथी घास त्याच्यात समजा 1 किलो मेथी घास घेतला, तो समजा आपण वाळवून टाकला. वाळवून टाकला म्हणजे वाळवून खाऊ घालणे असं म्हणत नाही मी. ही ड्राय मॅटर संकल्पना काय आहे ते समजून घेऊया. तर वाळवला तर त्यातलं पाणी उडून गेलेलं असेल, त्याचं बाष्पीभवन झालेलं असेल, तो कोरडा झालेला असेल आणि त्याचं साधारणतः वजन एक 200 ग्रॅम येईल. याचा अर्थ 1 किलो जो काही मेथी घास होता किंवा अन्य कोणताही चारा होता, त्याचं वाळल्यानंतर वजन फक्त 200 ग्रॅम शिल्लक राहिलं, तर आपल्याला असं म्हणता येईल की अरे याच्यात 800 ग्रॅम पाणीच होतं. म्हणजे 1000 ग्रॅम मधलं 800 ग्रॅम पाणी आणि 200 ग्रॅम फक्त कोरडा शुष्क भाग ड्राय मॅटर शिल्लक राहिला असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे जे काही ड्राय मॅटर आहे, या ड्राय मॅटर मध्येच मग शेळीला लागणारं प्रोटीन असेल, ऊर्जा देणारे घटक असतील, वेगवेगळे मिनरल्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, या ड्राय मॅटर मधून ते प्राप्त होतात. अ, आणि दुसरा एक कोरडा चारा असेल, समजा पीक पक्व झाल्यानंतर जे काही कडबा शिल्लक राहतो किंवा बुसकट शिल्लक राहतं, गहू काढणीनंतरचं गव्हाचं काढ असेल, ज्वारी पक्व झाल्यानंतर आपण त्याचं धान्य मळणी करून काढून घेतो. उरलेला कडबा असेल, तूर वाळल्यानंतर त्याचा जो काही पाला किंवा शेंगाची टरफलं असतील, अ, यामध्ये हे मुळात वाळलेलं राहतं. त्याच्यात ड्राय मॅटर हे साधारणतः 90-95% पर्यंत ड्राय मॅटर राहतं. म्हणजे शुष्क भाग राहतो. पाण्याचं प्रमाण हे कमी राहतं. नंतर आपण झाडपाला जो काही वापरतो मित्रो, चिंच असेल, निंब असेल, नंतर सुबाबूळ असेल, अशा वेगवेगळ्या अ, झाडांचा जो काही पाला वापरतो, ज्याला आपण सिंचनाची काही खास सुविधा केलेली नसते. तर याच्यात साधारणतः ड्राय मॅटरचं प्रमाण हे 25 ते 30% राहतं. ते त्याच्यात एक 70% च्या आसपास पाणी राहतं. जर आपण खुराकासाठी जे घटक वापरतो, म्हणजे मका दाणे असतील, धान्य वेगवेगळ्या प्रकारची, मका, ज्वारी, बाजरी किंवा आणखी इतर जे काही घटक अ, वापरतो खुराकासाठी, शेंगदाणा पेंड असेल, याच्यामध्ये एक 5-7% पर्यंत पाण्याचं प्रमाण राहतं. म्हणजे ओलावा काही किती वाळवलं तरी काही थोडाफार ओलावा, आर्द्रता ही शिल्लक राहते. म्हणजे या पद्धतीने आपण समजा मेथी घास 1 किलो जर खाऊ घातला, तर त्यात 20% ड्राय मॅटर आहे. म्हणजे 1 किलोतलं 200 ग्रॅम त्याला ड्राय मॅटर मिळेल. ज्वारीचा कडबा समजा आपण अर्धा किलो खाऊ घातला, त्याच्यात समजा 90% ड्राय मॅटर आहे असं जर गृहीत धरलं, म्हणजे 1 किलोमध्ये 900 ग्रॅम, तर अर्धा किलोमध्ये 450 ग्रॅम ड्राय मॅटर मिळेल. आणि मग ज्याला आपण खुराक म्हणतो, धान्य असतील, डाळी असतील किंवा सगळ्यांचं मिश्रण केलेलं वेगवेगळ्या कंपन्यांचं खाद्य, याच्यातही साधारणतः 90-95% ड्राय मॅटर राहतं. या तिन्ही घटकातून मिळणारा ड्राय मॅटर भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि यातूनच पोषक घटक जे काही राहतात ते या ड्राय मॅटर मध्ये असतात. हिरव्या चाऱ्यामध्ये जो काही पाण्याचा भाग आहे 80%, त्यात पोषक घटक राहत नाही. तो जर बाजूला सरून उरलेला जो काही भाग राहतो, त्यात ती पोषक घटक राहतात. पोषक घटकामध्ये प्रामुख्याने जगभर जे काही शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी याचं आहार संतुलन जे काही केलं जातं, तर त्यामध्ये प्रमुख घटक जे काही वापरले जातात आहार संतुलनासाठी, त्याचा पहिला घटक आहे ड्राय मॅटर. म्हणजे तिला 3%, 4% ड्राय मॅटर मिळाला पाहिजे 24 तासामध्ये, दिवसभरामध्ये. या ड्राय मॅटर मध्येच मग आवश्यक असलेले पोषक घटक, ज्यामध्ये प्रथिने हा एक मुख्य घटक आहे, जो पेशी निर्मितीसाठी वापरला जातो. साधारणतः बाल्यावस्थामध्ये जेव्हा नव्यानं तिचं बॉडी स्ट्रक्चर तयार होत असतं, त्यावेळी प्रोटीनची गरज ही जास्त राहते. आणि जसं एक वय वाढत जातं, त्यानुसार प्रोटीनची गरज ही कमी होत राहते. सांगायचंच म्हटलं तर जसं आपण जन्मात आलेलं केवळ दूध पचवायची तिची ताकद राहते. तिच्या त्या पोटाच्या रचनेमुळे पण आहे, रुमेन डेव्हलप झालेलं नसतं. आणि मग रुमेन जसं डेव्हलप होते महिना दीड महिन्यापासून, तसा ते काही हिरवा चारा किंवा काही कोरडा चारा पचवायला सुरुवात होते किंवा खुराक घटक पचवायला सुरुवात होते. तर प्रारंभिक काळामध्ये प्रोटीनची गरज जास्त राहते. आणि आपण जो हिरवा चारा वगैरे खात नाही, त्यावेळी केवळ काही खुराक घटक किंवा थोडाफार पाला ते सापलायला लागतं, थोडं-थोडं खायला सुरुवात करतं. तर या काळामध्ये बाल्यावस्था जी आहे 3 महिन्यापर्यंतची,
जेव्हा दूध तुटलेलं राहतं किंवा थोडंफार खायला सुरुवात झालेली राहते, त्या काळात जर आपण जो काही खुराक तो थोडा थोडा करत वाढवत नेतो, अगदी 2, 4, 5 ग्रॅम, नंतर मग थोडं थोडं असं 2-3 दिवसाआड 1-2 ग्रॅम या पद्धतीने वाढवत नेणे, जसं रुमेन डेव्हलप होईल तसं. तर या बाल्यावस्थेतला जो काही खुराक राहतो त्यामध्ये प्रोटीनची टक्केवारी साधारणतः 15 ते 18% पर्यंत असली पाहिजे. ब्रीडिंगसाठी आपण ज्या काही पाठी बोकड वापरणार असू त्यांच्या संदर्भात. आणि मग तुम्ही वजन वाढ करायची आहे किंवा मग ईद बोकड तयार करायचं असेल, अशा प्रकारच्या या करडांसाठी आपण ते 22-23% पर्यंत प्रोटीनचं प्रमाण नेलं तरीही चालतं. आणि ऊर्जेचा भाग त्यावेळी कमी लागतो मग त्या प्रमाणात. जे 15 ते 16% मी ब्रीडिंगच्या याच्यासाठी सांगितलं. 15 ते 18% पर्यंत 19% आणि तुम्ही वजन वाढीसाठी जर कटिंग मार्केट करायचं असेल ईद बोकड तर अशा करडांना तर ते त्यापेक्षा जास्त म्हणजे 22-23% पर्यंत नेलं तरी चालेल. आणि याच्या सोबत मग TDN जे काही आहे ब्रीडिंगच्या करडांसाठी साधारणतः 65 ते 70% पर्यंत आणि आणखी वजन वाढ जर पाहिजे असेल तर 70% पेक्षा जास्त ते ऊर्जा देणारा घटक असला पाहिजे. पहिला आपण ड्राय मॅटर घटक समजावून घेतला. नंतर क्रूड प्रोटीन, त्याला क्रूड प्रोटीन असं म्हटलं जातं मित्र. क्रूड प्रोटीन म्हणजे कच्च्या स्वरूपातलं प्रोटीन, त्याला आपण मराठीत प्रथिने असं म्हणतो. आता जे काही आपण हे 3 प्रकार प्रमुख चारा आहाराचे पाहिलेत, कोरडा चारा, हिरवा चारा आणि खुराक घटक. तर यात जे काही नायट्रोजनचं प्रमाण असते त्या नायट्रोजनच्या टक्केवारीच्या ते नायट्रोजनची जी काही टक्केवारी असेल तिला 6.25 ने गुणाकार केला, जो काही आकडा येईल तेवढं क्रूड प्रोटीन त्या शेळीच्या आपलं त्या खाद्य घटकामध्ये राहतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा एखादा चारा घेतला त्याच्यात 1% नायट्रोजन असेल तर त्याला गुणिले 6.25 ते 6.25% एवढं क्रूड प्रोटीन. क्रूड म्हणजे कच्च्या स्वरूपातलं असं म्हणूया. कच्च्या स्वरूपातलं याच्यासाठी म्हटलं जातं की चाऱ्यात डायरेक्ट प्रथिने उपलब्ध नसतात, नायट्रोजन उपलब्ध राहतो. आणि तो जेव्हा तिच्या पोटात जातो तेव्हा पचनाची जी काही चयापचय मेटाबॉलिझम प्रक्रिया जी काही होते त्या प्रक्रियेमध्ये नायट्रोजनचं अॅमिनो ऍसिड मध्ये रूपांतर होतं आणि त्याचं नंतर प्रथिनांमध्ये रूपांतर होतं. आता तो काही आपल्याला विषय चर्चेला घ्यायचा नाहीये, त्यावर जास्त वेळ न घालता नायट्रोजनचं प्रमाण गुणिले 6.25 इतकं क्रूड प्रोटीनचं प्रमाण त्या चारामध्ये असतं. अर्थात थोडीशी व्यावहारिक माहिती जर सांगायची म्हटलं तर शेंगावर्गीय जी काही पिके ज्याला लेग्युमिनियस असं म्हटलं जातं, ज्याला शेंगा येतात, त्यामध्ये अर्थात द्विदल वर्गीय सगळ्या घटकांचा समावेश होतो. मात्र शेंगावर्गीय म्हटलं की सगळ्यांचा समावेश होतो. जसं सोयाबीन द्विदल वर्गीय नाही, मात्र शेंगा येतात त्याला, म्हणजे त्याच्यात नायट्रोजनचं प्रमाण हे जास्त राहतं. सुबाबूळ द्विदल वर्गीय त्याच्या बिया नाही येत, मात्र शेंगावर्गीय आहे. तर त्यामध्येही प्रोटीनचं प्रमाण हे जास्त राहतं. म्हणजे ज्याला शेंगा येतात त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे जास्त राहतं, ज्याला शेंगा येत नाही त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी राहतं, म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण कमी राहतं मगाशी म्हटल्याप्रमाणे. तर ज्याला काही लोक एकदल आणि द्विदल असंही म्हणतात, त्याच्याऐवजी आपण शेंगावर्गीय आणि बिगर शेंगावर्गीय असं जर फरक समजावून घेतला तर मग शेंगा ज्याला येतात त्याच्यातून नायट्रोजन जास्त मिळतं, शेंगा नसतील तर त्याच्यात कमी राहतं. मग आता शेंगावर्गीय असेल तर त्याच्यात काही एनर्जी देणारा घटक राहत नाही का? प्रत्येकात प्रोटीनही राहतं, एनर्जी देणारे घटक राहतं, कॅल्शियमही फॉस्फरस राहतं, प्रमाण कमी राहतं. शेंगावर्गीय याच्यात प्रोटीन देणारा घटक जास्त राहील, ज्याला शेंगा येत नाही त्यामध्ये ऊर्जा देणारा घटक हा जास्त राहतो. मग हे झालं प्रोटीनच्या संदर्भातलं. त्याचं आपण बऱ्याच वेळा चर्चा ऐकतो की प्रोटीन मिळाला पाहिजे, मात्र तो किती मिळाला पाहिजे ते आधी समजावून घेतलं पाहिजे. कोणत्या चाऱ्यातून कोणत्या खुराक घटकातून ते किती मिळतं ते समजावून घेणं, आणि मग आपण हिरवा चारा किती, कोरडा चारा किती आणि खुराकाचे काय काय घटक खाऊ घातले तर तिला ते प्रोटीन किती मिळेल हे कॅल्क्युलेशन करण्याची पद्धती आपल्याला माहिती असली पाहिजे. तर ते काम म्हणजे कागद पेन घेऊन करणं थोडंसं कठीण आहे, जिकरीचं आहे समजावून, आणि म्हणून कॅल्क्युलेटरचं काम आपल्याला थोडंसं सोपं होईल. नंतर ऊर्जा देणारा घटक जो काही आहे, एनर्जी देणारा घटक, त्यात कार्बोहायड्रेट्स हा एक प्रमुख घटक आहे. नंतर स्निग्ध पदार्थ त्यातूनही ऊर्जा मिळते, प्रोटीन देणारे जे घटक आहे त्यातूनही ऊर्जा मिळते. आणि ऊर्जा ही कॅलरी, किलो कॅलरी या मापामध्ये मोजली जाते.
मात्र आहार संतुलन काम सोपं व्हावं, सर्वसामान्य लोकांनाही कळावं, म्हणून मग टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट या स्वरूपात ती व्यक्त केली जाते, ज्याला TDN असं म्हटलं जातं. TDN म्हणजे टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट, म्हणजे एकूण पचनीय पदार्थ. समजा मक्याचे दाणे असतील, त्याचा TDN समजा 80% आहे त्या दाण्यांचा, तर त्यातला 80% भाग पचवला जातो आणि 20% भाग लेंडी वाटे बाहेर पडला जातो. गव्हाचं काळ जे असेल त्याचं काहीतरी 40% TDN आहे, म्हणजे पचनीयता जी आहे ती 40% आहे आणि 60% भाग हा बाहेर पडतो. खुराकासाठी जे घटक वापरले जातात त्याचा TDN पर्सेंटेज हे थोडस जास्त राहतं, असं आपल्याला म्हणता येईल. किंवा काठिण्यपणा जो काही जास्त असेल, म्हणजे पीक काढणीनंतरचं जे काही अवशेष शिल्लक राहतात त्याच्यात ऊर्जा देणारा घटक कमी राहतो, प्रोटीन कमी राहतं असं म्हटलं तरी चालेल. आणि मात्र जे काही धान्य असतील, डाळीचे काही काय म्हणतो आपण, हरभरा असेल, धान्य असतील, डाळी असतील, यामध्ये या घटकांची मात्रा मात्र तुलनेनं जास्त राहते. नंतर पुढचा घटक जो आहे की कॅल्शियम आणि फॉस्फरस, म्हणजे ड्राय मॅटर, क्रूड प्रोटीन, TDN, ऊर्जा देणारा घटक, नंतर कॅल्शियम, फॉस्फरस या आधाराने जगभर संतुलन केलं जातं. आणि मग मिनरल मिक्सचर जे काही ते साधारणतः आपण नेहमीच्या पद्धतीने वापरतो त्या पद्धतीने त्याचा गरजेनुसार वापर केला जातो. आहार संतुलन करण्यासाठी 4 घटकांचा वापर प्रामुख्याने केला जातो: ड्राय मॅटर, क्रूड प्रोटीन, TDN, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे प्रमुख घटक. त्यातला ड्राय मॅटरची संकल्पना आपण समजावून सांगितली. आता ड्राय मॅटर जे निश्चित केलं जातं ते जनावराच्या वजनावर निश्चित केलं जातं. उदाहरणार्थ आपल्याला शेळीला 3% ड्राय मॅटर द्यायचं आहे, 40 किलो ते शेळीचं वजन आहे, तर 40च्या 3% कसं काढतात, तर 40 गुणिले 3 भागिले 100 हे कॅल्क्युलेशन करून काढलं जातं. 40 गुणिले 3 होतं 120, 120 भागिले 100 म्हणजे 1.2 किलोग्रॅम ड्राय मॅटर या शेळीला 24 तासात दिवसभरात लागेल. ती समजा मोठ्या ब्रीडची शेळी असेल, तिला आहार जास्त लागत असेल, समजा 4% ड्राय मॅटर आवश्यक असेल, तर 40 किलो वजनाच्या शेळीला 4% प्रमाणे ड्राय मॅटर 40 गुणिले 4 भागिले 100 म्हणजे 160 भागिले 100 म्हणजे 1.6 किलोग्रॅम ड्राय मॅटर तिला दिवसभरातून प्राप्त व्हावं लागेल. याच पद्धतीने कोणाला 3.5 लागेल, 4 लागेल, आपल्या अनुभवानुसार ते आपल्याला कमी जास्त करावं लागेल मित्र. आपलं ब्रीड नुसार आणि अनुभवानुसार ते 3% घ्यायचं, 3.5 घ्यायचं की 4% घ्यायचं हे आपल्याला निश्चित करावं लागेल आपल्या आपल्या ब्रीड नुसार. नंतर पुढचा मुद्दा जो काही म्हणजे बघा, ड्राय मॅटर आहे ते शेळीच्या वजनावर निश्चित केलं जातं. मगाशी सांगितलं मी, समजा 30 किलो वजनाची शेळी असेल, तिला 3% प्रमाणे ड्राय मॅटर किती लागेल, तर 30 गुणिले 3 भागिले 100 म्हणजे 30 त्रिक 90 भागिले 100 म्हणजे 0.9 म्हणजे 900 ग्रॅम लागेल किंवा 0.9 किलोग्रॅम ड्राय मॅटर लागेल. जे ड्राय मॅटर हे शेळीच्या वजनानुसार ठरवलं जातं. टक्केवारीचा अंदाजाने ते कसं ठरवतं याची काही उदाहरणं मी सांगितलेली आहेत. कॅल्क्युलेटर हाताळण्याच्या वेळी मात्र आपल्याला काही असं मोजावं लागणार नाही कॅल्क्युलेटर घेऊन. कॅल्क्युलेटर हे ऑटोमॅटिक काम करतं. शेळीचं वजन लिहिलं तुम्ही, तिला 3% ड्राय मॅटर पाहिजे असा आकडा 3% लिहिला, तिथे कॅल्क्युलेट करून देईल की या शेळीला किती लागेल. 50 किलो वजन असेल तर किती लागेल, ऑटोमॅटिक कॅल्क्युलेटर करून देईल. तुम्ही 10 शेळ्यांचं एकत्रित वजन लिहिलं, त्या वजनाला 3% प्रमाणे किती ड्राय मॅटर लागेल ते काढून देईल ते. तुम्ही 4% ड्राय मॅटर तुम्हाला अपेक्षित असेल तर ते किती लागेल ते ऑटोमॅटिक काढून देईल ते. त्या पद्धतीने शेळीच्या वजनानुसार किंवा शेळीच्या गठनाच्या आपण त्या कॅल्क्युलेटर मध्ये टाकलेल्या वजनानुसार ड्राय मॅटर किती किलोग्रॅम लागेल हे कॅल्क्युलेट करून देतं. दुसरा मुद्दा जो आहे काही क्रूड प्रोटीन. आता क्रूड प्रोटीन म्हणजे ज्याचं प्रथिनांमध्ये रूपांतर होईल पचनाच्या क्रियेमध्ये, त्याला पण म्हणतात क्रूड प्रोटीन, कच्चं प्रथिन. त्यातला नायट्रोजन वापरून प्रथिने तयार होतील. त्याला आणखी डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन आणखी अशी पुढची थोडीशी संकल्पना आहे, त्या संदर्भात कॅल्क्युलेशन केलं जातं. म्हणजे प्रथिनं जे काही तयार होतील त्यातली किती शेळीला पचली त्याला डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन असं म्हटलं जातं. कारण त्यातला काही हिस्सा जो काही आहे, जसं आपण म्हटलो की लघवी वाटे नायट्रोजन मोठ्या प्रमाणावर निघतं. नायट्रोजन म्हणजे प्रथिने तयार करणारा घटक किंवा विष्ठेद्वारे काही भाग निघून जातो. मात्र तितक्या सूक्ष्मपणा न जाता
क्रूड प्रोटीन या संकल्पनेच्या आधारच घेऊन कॅल्क्युलेशन केलं जातं. TDN म्हणजे ऊर्जा देणारा घटक. आपण असं सोप्या शब्दात समजून घेऊया. मग अशी म्हटल्याप्रमाणे धान्यवर्गीय एकदल जे काही असेल, ज्याला शेंगा येत नाही, अशा याच्यामध्ये ऊर्जा देणारा घटक हा जास्त प्रमाणावर मिळतो. जसं एकदल चारा असेल त्याच्यातून ऊर्जा देणारा घटक तुलनेनं प्रोटीनच्या तुलनेनं जास्त राहतो. शेंगावर्गीय असेल तर त्या तुलनेनं प्रोटीन देणारा घटक जास्त राहतो, ऊर्जा देणारा घटक हा कमी राहतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि कॅल्शियम फॉस्फरसचा जो काही रेशो आहे, कॅल्शियम च्या दुप्पट फॉस्फरस हे मिळालं पाहिजे असं सर्वसाधारणतः म्हटलं जातं. त्यात प्रारंभिक बॉडी स्ट्रक्चर जेव्हा, म्हणजे जसं आपण एखादी इमारत उभारायची असेल तर तिला आधार देण्यासाठी लोखंडाचा वापर केला जातो. सिमेंट, खडी, वाळू, चुना या पद्धतीने. शेळीचा जो काही हाडांचा सांगाडा राहतो त्यानुसार ती किती भार पेलू शकेल हे निश्चित होतं. आणि म्हणून प्रारंभिक काळामध्ये कॅल्शियम फॉस्फरसची गरज ही तेवढी जास्त राहते. तर ती साधारणतः एक आहारामध्ये 0.3% कॅल्शियम आणि त्याच्या दुप्पट 0.6% फॉस्फरस अशी गरज राहते. आणि मग वय मोठं झालं की ते याचे निम्मे होतं, म्हणजे 0.2 आणि 0.4% असं आपल्याला म्हणता येईल. तो तसं ते संशोधकांनी शोधून काढलेलं आहे. तर आपण प्रौढ शेळ्यांसाठी ही टक्केवारी नेमकी किती लागते त्याच्या संदर्भातला आपण एक चार्ट आहे, तो चार्ट पाहूया. आपल्या ग्रुपवर पण तो चार्ट उपलब्ध आहे. मी स्क्रीन शेअर करतो आणि तो चार्ट आपल्याला दाखवतो. म्हणजे मग आपल्याला आणखी थोडीशी पुढची चर्चा करता येईल की शेळ्यांना हे नेमकं किती लागतं. स्क्रीन शेअर होतोय का माझा? होतोय. हॅलो, होतोय तो सर. हा बघा. आता एक कॅल्क्युलेटर प्रशिक्षण असं एक ग्रुप तयार करून त्याच्यात मी हे सगळं साहित्य टाकलेलं आहे. तर बघा, या शेळीच्या प्रौढ शेळ्यांच्या संदर्भातला हा चार्ट आहे. शेळीची अवस्था, भाकड काळ, नंतर प्रारंभिक गर्भार काळ, गाभण काळ, अर्ली गेस्टेशन असं त्याला म्हणतात, प्रारंभिक गाभण काळ 3.5 महिन्याच्या, यामध्ये गर्भाची वाढ फार काही होत नाही. आणि अंतिम गाभण काळ जो काही शेवटचे 1.5 महिने, या 1.5 महिन्याच्या काळातच गर्भाची वाढ ही जास्त लागते. म्हणजे भाकड काळामध्ये ड्राय मॅटर जे 1.4 ते 2.4 इतकं टक्के लागतं. जसं तुम्ही पाहिलं असेल काही म्हशींच्या संदर्भात, जेव्हा तिचं दूध देणं संपलेलं राहतं त्या भाकड काळामध्ये खुराक बिराक बंद केला जातो आणि कमी पौष्टिक असा आहार दिला जातो. म्हणजे त्याच्यात ड्राय मॅटरचं प्रमाणही कमी केलं जातं. 1.4 ते 2.4% इतकं ड्राय मॅटर. नंतर प्रारंभिक गाभण काळ याच्यात थोडस वाढलेले 2.4 ते 3%. नंतर अंतिम गाभण काळामध्ये साधारणतः तितकंच लागतं. आणि दुधाळ अवस्था जी काही आहे त्यात 2.8 ते 4.6% इतका ड्राय मॅटर लागतो. जसं मी मगाशी म्हटलं, 40 किलो वजनाची शेळी, तिला 4% आपण ड्राय मॅटर देत असू, तर 40 गुणिले 4, 160 भागिले 100, 1.6 किलोग्रॅम ड्राय मॅटर लागेल. आता या दिसायला म्हणजे व्हिडिओच्या याच्यातही दिसावं पण मी थोडेसे आकडे मोठे करतो. पहिल्या 4 अवस्था आहेत भाकड काळामध्ये 7%, नंतर दुसरा जो काही प्रारंभिक गाभण काळ त्याच्यात 9 ते 10%, अंतिम गाभण काळ 13 ते 14% क्रूड प्रोटीन पाहिजे. कारण गर्भाची वाढ झालेली, त्यालाही प्रोटीन पाहिजे, शेळीलाही प्रोटीन पाहिजे. तर दोघांचं बॉडी मेंटेनन्स आणि वाढ होणे या 13 ते 14%. आणि दुधाळ काळ तर यामध्ये 12 ते 17% क्रूड प्रोटीनची टक्केवारी पाहिजे आहे. नंतर TDN ऊर्जा देणारा जो काही घटक आहे तो 53 तिन्ही अवस्थांमध्ये, आणि शेवटची अवस्था जी आहे दुधाळ काळ त्याला 53 ते 66%. या ठिकाणी आपण कॅल्शियम आणि फॉस्फरस हे काही समावेश केलेला नाही मित्रो. तर हा चार्टही उपलब्ध आहे, तो व्हिडिओ पाहणाऱ्यालाही दिसावं म्हणून मी ते थोडस दाखवतो. ग्रुपवर पण आपण टाकलेला आहे तो. तर यातला एक बाब आणखी पुन्हा सांगतो मी कॅल्क्युलेटर कडे जाण्याच्या पूर्वी. ड्राय मॅटर जे काही आहे शेकडा प्रमाण जे काही दिले तिच्या वजनावर ठरवायचं
समजा 20 किलो वजनाची शेळी आहे, तिला 3% ड्राय मॅटर द्यायचं, तर 20 गुणिले 3, 20 त्रिक 60 भागिले 100, 60 भागिले 100 ते 0.6 किलोग्रॅम किंवा 0.600 किलोग्रॅम म्हणजे 600 ग्रॅम ड्राय मॅटर तिला हिरवा चारा, कोरडा चारा आणि खुराक या तिन्ही मिळून मिळाला पाहिजे. 4% समजा 60 किलो वजनाची शेळी आहे आणि तिला 4% प्रमाणे ड्राय मॅटर द्यायचं असेल, तर 60 गुणिले 4 भागिले 100, 6 चोक 24, 240 भागिले 100 ते 2.4 किलो ड्राय मॅटर तिला दिवसभरातून लागेल. शेळीच्या वजनावर आपण जी काही टक्केवारी निश्चित करणार त्यानुसार ड्राय मॅटर हे निश्चित केलं जातं. क्रूड प्रोटीन मात्र ड्राय मॅटरचं जे काही वजन आपण निश्चित केलेलं आहे त्याच्यावर ते काढावं लागेल. समजा 40 किलो वजनाची शेळी 3% प्रमाणे 1.2 किलो तिला ड्राय मॅटर लागेल. आता क्रूड प्रोटीन जे काही आहे या ड्राय मॅटर मध्ये ते 10% क्रूड प्रोटीन असलं पाहिजे. म्हणजे मग 1.2 किलोच्या 10%, 1.2 गुणिले 10 भागिले 100, 1.2 गुणिले 10 भागिले 100 म्हणजे ते कॅल्क्युलेशन जर केलं तर ते 0.120 किलोग्रॅम म्हणजे 120 ग्रॅम असं क्रूड प्रोटीन या शेळीला मिळालं पाहिजे. ही 10% आपण ही मधली जे काही प्रारंभिक गाभण काळ कॅल्क्युलेशनला सहज जमाव म्हणून मी ते 10% घेतलेलं आहे. त्या पद्धतीने आपण जे काही 17% घेतले तर 1.2 गुणिले 17 भागिले 100 असं कॅल्क्युलेट करून जो काही आकडा येईल तितकं क्रूड प्रोटीन तिला दिवसभरात मिळालं पाहिजे. कॅल्क्युलेटर हे सगळं ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन करून देतं. मगाशी कोणीतरी म्हटलं बेसिक मला कळलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण फक्त सांगतो आहे. आणि TDN जे काही आहे तर ते देखील ड्राय मॅटर जे काही वजनात आपण निश्चित केलेलं असेल, 40 किलो वजनाला 3% प्रमाणे 1.2 किलो ड्राय मॅटर लागेल. तर त्या ड्राय मॅटरच्या आता समजा शेळीला आपण 60% TDN चा आहार देणार आहोत दिवसभरामध्ये, तर 1.2 गुणिले 60 भागिले 100 याचा कॅल्क्युलेशन करून जो काही आकडा येईल तो मला वाटतं काहीतरी 720 ग्रॅम येईल. मी कॅल्क्युलेट करून मनातल्या मनात सांगतो आहे. जे काही प्रत्यक्षात येईल ते त्या पद्धतीने आपल्याला हा चार्ट यासाठी आपल्याला उपयोगाचा आहे की प्रौढ शेळ्यांच्या संदर्भातलं हे दिलेले मित्र. मगाशी आपण करडांच्या संदर्भातली प्रारंभिक मी थोडीशी चर्चा, बाल्यावस्था म्हणजे 3 महिन्यापर्यंत क्रूड प्रोटीन समजा ब्रीडिंगचे असतील ज्या शेळ्या आपण पुढे पिलं घेण्यासाठी किंवा मग तिला गाभण करून तिच्यापासून पिलांचं उत्पादन घेणं, ब्रीडिंगसाठी बोकड वापरायचं असेल तर त्याच्यासाठी एक 14 ते 19% पर्यंत क्रूड प्रोटीन मिळालं पाहिजे. तुम्हाला वजन वाढ पाहिजे असेल कटिंग मार्केट किंवा बोकड तर ते 22-23% पर्यंत क्रूड प्रोटीन, आणि मग जसं वय वाढत जाईल तसं प्रोटीनचं प्रमाण हे कमी होत जाईल. आणि मग प्रौढ बोकड जो काही असेल जो ब्रीडिंगला वापरतोय तर त्याला डेली खाण्यामध्ये साधारणतः 12% क्रूड प्रोटीन मिळालं पाहिजे. हा आणखी एक चर्चेचा वेगळा विषय आहे. नंतर TDN जे काही आहे ते या पद्धतीने आपण 60-70% पर्यंत मिळालं पाहिजे. तुम्हाला वजन वाढ जास्त पाहिजे असेल तर त्या प्रमाणात क्रूड प्रोटीन आणि TDN हे वाढवावं लागेल. तर आपण हे प्रौढ शेळ्यांच्या संदर्भातलं पाहिलं. मागच्या याच्यात आपण चर्चा केली होती, आपण खुराक तयार करण्याच्या संदर्भातलं एक प्राथमिक शिकावं, कॅल्क्युलेटरच्या संदर्भातली थोडीशी ओळख व्हावी वापरण्याच्या संदर्भातली. आणि मग एकूण आहार संतुलना संदर्भात पूर्वी चर्चा केलेले बरेच मित्रांना ते कॅल्क्युलेशन, चारा, हिरवा चारा, कोरडा चारा, खुराक सगळं वापरूनही ते शिकलेले आहेत. तर या चार्टच्या संदर्भातही चर्चा झाली. आता कोणत्या चारा पिकात ड्राय मॅटर किती आहे, क्रूड प्रोटीन किती आहे, TDN किती आहे आणि तो किती खाऊ घातला तर ते किती मिळेल. आता ते काही मी समजावून सांगत नाही मित्रो, ते कॅल्क्युलेशन करून आपल्याला कॅल्क्युलेटर काढून देतो. कोणाला जर रस असेल, आवड असेल तर तेही मला शिकायचं आहे तर तेही या पद्धतीनेच काढलं जातं. त्या चाऱ्यात जे काही ड्राय मॅटर आहे, म्हणजे 1 किलो वजनाचा चारा घेतला त्याच्यात समजा 90% ड्राय मॅटर आहे, तर ड्राय मॅटर त्याच्यात 900 ग्रॅम असेल, मग त्याच्यात क्रूड प्रोटीनचं प्रमाण समजा 10% आहे, तर त्याच्यात ड्राय मॅटर जे काही मिळालं 90% प्रमाणे जे 900 ग्रॅम 0.9 किलो त्याला गुणिले त्याच्यात 10% क्रूड प्रोटीन असेल तर ते ड्राय मॅटरचं वजन गुणिले 10 भागिले 100 असं करून ते काढलं जातं. त्याचा TDN समजा 40% असेल तर ड्राय मॅटर जे काही मिळालं 0.9 किलोग्रॅम 1 किलो मध्ये 0.9 गुणिले त्यातलं TDN ची टक्केवारी समजा 50 असेल
0.9 गुणिले 50 भागिले 100 या पद्धतीने त्यातून किती TDN मिळेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करून काढता येतं. कॅल्क्युलेटर हे आपल्याला सगळं काढून देणार आहे. मात्र एक प्राथमिक माहिती असावी म्हणून ही माहिती सांगितलेली आहे. तर बाळूमामांचं जे काही कॅल्क्युलेटर आहे त्या कॅल्क्युलेटरकडे जाण्यापूर्वी कोणकोणत्या चारा पिकातून खुराक घटकातून त्यातलं ड्राय मॅटर पर्सेंट, क्रूड प्रोटीन, TDN पर्सेंट, कॅल्शियम फॉस्फरस किती आहे, त्यात फॅट पर्सेंट किती आहे, हे आपण वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत शोधून त्याची पुस्तिकाही तयार केलेली आहे. म्हणजे ती चारा पिकं ते खुराक घटक वापरून तुम्हाला कॅल्क्युलेटरचा वापर करायचा असेल तर ती पुस्तिका मी तुम्हाला दाखवतो. ओपन होते का पुस्तिका बघा यासीन भाई? हा दिसतंय सर, दिसतंय. आणि हे कॅल्क्युलेटरची पुस्तिका ओपन झाली. एक मिनिट मागे जावं लागेल, बॅक जावं लागेल. चारा व खुराक घटकांची माहिती अशी पुस्तिका ग्रुपवर पण उपलब्ध आहे मित्र. ती फार तर तुम्हाला जर सापडली नाही तर मागणी करा, पुन्हा आणखी ग्रुपवर टाकली जाईल. अशी एक आपण पुस्तिका तयार केलेली आहे मी. स्क्रीन थोडासा. चारा व खुराक घटकातील पोषण मूल्यांची माहिती, संकल्पना, निर्मिती, शेळ्यांचे आहार शास्त्र समूह, नाव. हे वाचायला येतंय का आपल्याला? हॅलो सर ते स्क्रीन स्वतःच मोठं केलं ना म्हणजे दिसतं प्रत्येकाला, काय अडचण येत नाही सर. वाचायला येते ना आता? हो ओके हो ओके. हो, येतं. संपादक मंडळ आपल्या ग्रुपच्या ज्या मित्रांनी यासाठी काम केलं त्यांची नावं दिलेली आहेत. नंतर आपण उद्घाटन करताना या संदर्भातलं जे काही ग्रुपचं जे काही मनोगत होतं ते मनोगत या ठिकाणी लिहिलेल्या या पुस्तिकेच्या संदर्भातलं. आणि तुम्हाला जे दाखवायचं ते हे बघा. आता मका चारा आहे, त्याचा प्रकार आहे हिरवा चारा आहे का कोरडा चारा आहे का खुराक घटक आहे, असं ते प्रकारामध्ये लिहिलेलं आहे. त्याची अवस्था म्हणजे केव्हा ते वापरलं तर अधिक जास्त पोषण देणारं असेल तर चिकातील ज्वारी, कडवळ चिकातील, हायब्रिड ज्वारी, कटिंग अवस्था, या पद्धतीने त्याचं अवस्थेचं विवरण दिलेलं आहे. त्यात ड्राय मॅटर, आता पहिलं ड्राय मॅटर पर्सेंट किती आहे? 23.4%, क्रूड प्रोटीन पर्सेंट, TDN पर्सेंट, फॅट पर्सेंट, कॅल्शियम फॉस्फरस पर्सेंट, अशी आपण साधारणतः 135-40 हिरवा चारा, काही कोरडा चारा, नंतर काही झाडपाला, नंतर खुराकासाठी जे काही घटक वापरतात त्यांची माहिती दिलेली आहे. किंवा वेगवेगळ्या कंपन्या काही कॅल्शियम फॉस्फरस जास्तीचं मिळावं बॅलन्स करण्यासाठी जे काही घटक वापरतात त्यांची माहिती दिलेली आहे. ते घटक आपण या ठिकाणी सगळे टाकलेले आहेत. वेगवेगळ्या पेंडी असतील, धान्य असतील, डिस्टिलर्स ग्रेड कॉर्न जिथं ते स्टार्च फॅक्टरीमध्ये तयार केलं जातं मित्र, आणि त्यातलं जे काही वरचं टर्फल जे काही राहतं ते बाहेर पडतं, ते ओल्या स्वरूपात ते विकलं जातं आणि ते कोरडं करूनही विकलं जातं. या वेगवेगळ्या कंपन्या जे काही असतील तिथलं ते सगळ्या खाद्य कंपन्या ते सगळं मटेरियल उचलतात ड्राय स्वरूपातलं आणि ते वापरतात. बघा याच्यामध्ये ड्राय मॅटरचं पर्सेंट 91 आहे, क्रूड प्रोटीनचं प्रमाण 29 आहे, तर हे काय TDNचं प्रमाण 99% आहे, नंतर फॅट पर्सेंट 10 आहे, कॅल्शियम पर्सेंट 0.09 आणि 9.75 आहे. या घटकांचंही खाद्य कंपन्या म्हणजे बाय प्रॉडक्ट जे काही असेल प्रक्रिया उद्योगातलं त्याचंही मोठ्या जनावरांसाठी वापरलं जातं. सामान्य आपण म्हणजे तुम्ही नेटवर शोधलं तर ते मिळू शकेल ज्याचा मोठा व्यवसाय असेल तर कमी खर्चात आपल्याला काय काय वापरता येईल. जसं आता बघा मोनो कॅल्शियम फॉस्फेट, यामध्ये ड्राय मॅटर 97% आहे, त्याच्यात कॅल्शियम 16.7% आणि फॉस्फरस 21.1% आहे. कॅल्शियम कार्बोनेट मध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे 2 घटक आहेत. बोन मिल मध्ये कॅल्शियम फॉस्फरस हे 2 घटक दिलेले आहेत. बोन मिल मध्ये कॅल्शियम 30.32% आणि फॉस्फरस 14.02%. या अंड्याच्या टरफलांचंही दिलेलं आहे या ठिकाणी माहिती. कोणतरी विचारलं म्हणून त्याचा आपण समावेश केलेला आहे. या आहार संतुलनासाठी आपल्याला असं वाटलं की अरे कॅल्शियम फॉस्फरस, आता तुम्ही ही पुस्तिका सतत पाहिली ना तर याच्यावरून आता ड्राय मॅटर काही मोठा विशेष नाही. हिरव्या चाऱ्यात ड्राय मॅटर पर्सेंट कमी असेल, कोरड्या चाऱ्यात ते जास्त असेल,
किंवा खुराक घटकातही जास्त असेल. क्रूड प्रोटीनचं प्रमाण किंवा आता जे काही आपण हिरवा चारा आहे त्याच्यात क्रूड प्रोटीनचं प्रमाण कशामध्ये जास्त आहे, तुलनात्मक आपण असं खालीवर पाहत राहिला की ते आपल्याला थोडंसं शिकायला मदत होईल. तसंच ऊर्जा देणारा घटक, एनर्जी देणारा घटक कशामध्ये किती किती आहे, हिरव्या चाऱ्यामध्ये कोणात जास्त आहे, कोरड्या चाऱ्यात कोणात जास्त आहे, खाद्य घटक जे काही आहेत खुराकाला वापरतो त्याच्यात, याचं आपल्याला थोडंसं सतत जर पाहिलं तर थोडंसं एक अंदाज आकलन व्हायला मदत होईल. या निमित्तानं या पुस्तिकेची ओळख करून दिली. कॅल्क्युलेटर मध्ये त्यातलं जे काही वापरायचं असेल त्याची ती माहिती या पुस्तिकेत पाहून आपल्याला भरता येईल मित्रो. नंतर आता बघूया आपण बाळूमामांचं कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर कडे आपण जाऊया. तर आता या ठिकाणी पहिल्यांदा मी आपलं जे काही सर्वसाधारण हिरवा चारा, कोरडा चारा याच्यासाठीचं जे काही कॅल्क्युलेटर ची माहिती ज्याच्यात भरलेली आहे ते मी दाखवतो. आणि मग नंतर आपण मग केवळ खुराकाचे घटक टाकलेली असलेलं जे काही फाईल आहे ते बघूया आपण. आता बघा मी त्या फाईलला क्लिक केलं, तुमच्या ग्रुपवर ही फाईल मिळालं की त्याला क्लिक केल्यानंतर या पद्धतीने ते ओपन होईल. मात्र हे ओपन होण्यासाठी जे आहे ना, बघा इथं डब्ल्यू असं एक चिन्ह आलेलं आहे. WPS ऑफिस नावाचं एक ऍप आहे. त्या ऍप मध्ये फक्त ओपन होतं. आपल्या मोबाईल मध्ये जर ते ओपन होत नसेल तर WPS ऑफिस नावाचं ऍप प्ले स्टोर वरून आपण आधी आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं, सुरू करून घ्यायचं आहे. आणि ते आपल्या मोबाईल मध्ये सुरू करून घेतलं तुम्ही तर आणि तरच हे फाईल ओपन होतं. ओपन होत नसेल तर WPS ऑफिस प्ले स्टोर मधून टाकून घेणे किंवा मग ते अपडेट करून घेणे. तर हे फाईलवर मी क्लिक करतो. WPS ऑफिसच्या माध्यमातून ते ओपन झालं म्हणून WPS असं नाव आलं. तर या ठिकाणी एंटर पासवर्ड टू ओपन फाईल. आता बघा मी ते एक निळ्या रंगाची लाईन आली त्याच्यावरती दिली एंटर पासवर्ड टू ओपन फाईल. कर्सर असा ब्लिक होतोय, हलतोय ती त्या ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड जो काही आहे तो आपल्याला दिसावा म्हणून हा जो काही डिस्प्ले पासवर्ड तिथं मी बरोबरची खून करतो, म्हणजे मी जो काही पासवर्ड टाकेल तो आपल्याला दिसेल. पासवर्ड आहे इंग्रजी स्मॉल लेटर दुसऱ्या लिपीतले बाळू मोठे BALUMOT. बाळू मोठे काय दोन काय पासवर्ड बाळू मोठे 321 321 BALU. आता मी ते टाईप करतोय. टाईप होताना दिसत असेल तुम्हाला MOT. माझा काय म्हणतो आपण कीपॅड काही दिसत नसेल तुम्हाला, फक्त स्क्रीनवर तेवढंच दिसत बाळू मोठे नाही दिसत सर. 321 हे दिसतंय आणि ओके वर क्लिक करायचं. काय दिसत नाही स्क्रीनवर. काय काय दिसून नाही राहिलं, पूर्ण काळी काळी स्क्रीन आहे. दिसतोय की नाही? हॅलो यासिन भाऊ. नाही विलास सनेर दाखवत आहे 2 3 4. दिसल आता दिसेल आता. BALUMOT 321 असा मी पासवर्ड टाकतोय आणि रीड ओनली वर केलं तर ते फक्त तुम्हाला पाहता येईल, त्याच्यात काही आकडे बदलता येणार नाही म्हणून ओके वर क्लिक करायचं. आता या ठिकाणी दिसतंय का स्क्रीनवर? हो दिसतंय. हो. आता बघा याच्यात मागच्या जेव्हा वापरलं असेल तेव्हा हे रिपोर्टचं पेज आहे मित्रो. हे खूप बारकाई दिसत नसेल तुम्हाला. मी बॅक जातो आणि आता बघा या ठिकाणी वरती बघा डन असा एक शब्द आहे DONE आणि त्याच्या खाली काळ्या अक्षरामध्ये FF GW CALC आणि REPORT असे 4 शब्द दिसत आहेत. FF म्हणजे फीड अँड फॉडर्स, म्हणजे चारा पिकांची माहिती या पानावर आपल्याला भरायची आहे. ते आपण एक एक पेज पाहणारी आहोत. GW म्हणजे गोट वेट्स, म्हणजे शेळ्यांची वजन आपल्याला लिहायची आहेत. शेळीचा प्रकार आणि त्यांची संख्या आणि वजन, आणि त्याला मग आपल्याला अपेक्षित क्रूड प्रोटीन पर्सेंट, ड्राय मॅटर, कॅल्शियम, फॉस्फरस, फॅट पर्सेंट किती अपेक्षित आहे ते आपल्याला नोंदवायचे. नंतर कॅल्क्युलेशन मध्ये चाऱ्यांची निवड करणे, त्याची वजन लिहिणे आणि मग शेवटी रिपोर्ट, अशी 4 पेजेस आहेत. आता बघा हे रिपोर्टचं पेज ओपन झालेलं आहे आणि ते रिपोर्ट शब्द निळा आपलं हिरव्या रंगाचा झालेला आहे. तुम्ही FF वर आता मी क्लिक करतोय की ते रिपोर्टचं जे काळं होऊन जाईल आणि FF जे पेज ओपन होईल ते त्याचं रंग हिरवा होऊन जाईल. FF बघा FF हिरवा झाला आणि हे
EFF म्हणजे पहिलं पान आहे या कॅल्क्युलेटरचं. तर या ठिकाणी बघा, हे मी थोडस मोठं करतो. आता हे मी खालीवर सरकवतोय बघा. हा जो काही आहे ना चारा पिकांचे नाव, असं बोटाने ते कुठेही स्पर्श केला तुम्ही, असं खालीवर सरकवलं की ते चारा पिकांची यादी खालीवर सरकते. आता ही ऑलरेडी भरलेली आहे, तीच आपल्याला दिसते जी भरून ठेवलेली आहे. हिरवा फ्रेश मका चारा. थोडस मी लहान करतो म्हणजे मग पुढचं जे काही त्याच्या पुढे आपल्याला किंमत लिहायची. हिरवा फ्रेश मका चारा या ठिकाणी आधी लिहिलेली किंमत ₹3. तुम्हाला जर वाटलं अरे नाही मला तर ₹2 किलो मध्ये मी जो काही हिरवा फ्रेश मका चारा वापरणार आहे चिकातला, त्याची किंमत ₹2 आहे. तर या ठिकाणी मग आता या 3 जो काही आकडा आहे किंमत, याला मी क्लिक करतोय आणि क्लिक केल्याबरोबर त्याचा हिरवा झाला तो चौकोन. त्याला मी आता डबल क्लिक करतो. डबल क्लिक केल्याबरोबर असा कीपॅड ओपन झाला बघा. आणि कीपॅड ओपन झाल्यावर खाली एक म्हणजे त्या चारा यादीच्या खाली एका बाजूला गुणाकाराची फुले, दुसऱ्या बाजूला हिरवा चौकोन आहे, त्याच्यात बरोबरचं चिन्ह आहे आणि त्या ठिकाणी 3 आकडा दिसतोय. आता मी हा खोडून टाकतोय. कीपॅड बॅक स्पेस बटन जे आपण संदेश खोडण्यासाठी वापरतो, त्याचं मी खोडतोय. मला वाटलं की अरे मला तर ₹2.5 किलोनं पडतोय. तर 2.5 केलं, हिरवा चौकोन ज्याच्यात बरोबरचं चिन्ह आहे त्याला क्लिक केलं तर 3च्या ऐवजी झालं नाही तो अजून 2.5 आणि हिरव्या याच्यावर केलं की बघा तिथं हिरवा फ्रेश मका चारा, त्याची किंमत 1 किलोची किंमत ₹3 होती. आता ती मी 2.5 केलेली. या पद्धतीने तुम्हाला ज्या काही किमती बदलायच्या असतील, तुम्हाला तो 1 किलोचा तो चारा असेल, खुराक घटक असेल, हिरवा असेल, कोरडा असेल, त्याची किंमत आपण त्याच्या समोर लिहायची. आता मी सगळ्या काही किमती बदलत नाही मित्रो, ज्या आहे जसा हिरवा मेथी घास ₹4 लिहिले आहे, सुवाबूळ ₹2. तुम्हाला वाटतं ₹2 मला ₹1.5 पडतोय, काय मला फक्त वाहतूकचा खर्च आहे, रानात मुबलक मिळतो आहे, तर त्याची किंमत तुम्ही त्या पद्धतीने लिहू शकता. तुम्हाला त्याचा उत्पादनाचा खर्च किंवा शेळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठीचा किती लागतो ती किंमत लिहायची. या पद्धतीने ही किंमत आपल्याला बदलता येते. आणि आता हे जे पुढचं आहे चारा पिकांची यादी स्थिर आहे. पुढचे जे काही आहेत कॉलम, स्तंभ जे आहेत किंमत रुपये, असं आपण उजवीकडून डावीकडे ओढत नेलं की ते ओढता येतं आपल्याला. मी ओढून दाखवतोय बघा. ड्राय मॅटर, त्या कोणत्या याच्यात किती ड्राय मॅटर आहे. आता इथं जेवढे चारा पिकांची नावं लिहिली आहेत ती या ठिकाणी त्यांचं ड्राय मॅटर पर्सेंट दिलेलं आहे. जसं हिरवा फ्रेश मका चारा 23.40% ड्राय मॅटर आहे. सरकी पेन मध्ये 90%, सर्वात खाली दशरथ घास 35.2%, वेगवेगळ्या चारा पिकातलं ड्राय मॅटर मगाशी चर्चा केली त्याप्रमाणे म्हणजे 100 वजा हा ड्राय मॅटरचा आकडा जर वजा केला तितकं त्याच्यात पाणी असं आपल्याला म्हणता येईल. सरकी पेन मध्ये 90% ड्राय मॅटर आहे, ते त्याच्यात 10% आर्द्रता आहे, ओलावा आहे, पाणी असं आपल्याला म्हणता येईल. नंतर त्यातलं क्रूड प्रोटीनचं प्रमाण किती टक्के आहे त्या प्रत्येक चारा पिकातलं ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. नंतर यातलं हे कुठून लिहिलं मित्रो, ती मगाशी जी काही पुस्तिका दाखवली त्यातून हे प्रत्येकाचं एकेका या पद्धतीने चाऱ्या पिकाचं नाव लिहिलं मराठीत. नंतर त्याची किंमत आपल्याला जी वाटेल ती किंमत लिहा. क्रूड प्रोटीन, टीडीएन पर्सेंट, फॅट पर्सेंट, कॅल्शियम, फॉस्फरस पर्सेंट, हे त्या पुस्तिकेत पाहून लिहिता येईल. आता या ठिकाणी समजा हरिपत्ती कोरडा चारा आहे. तुम्हाला वाटलं अरे हरिपत्ती कोरडा चारा मी तर काही वापरत नाही, मला जो हवा असलेला जो यादीत नाही तो चारा टाकायचा आहे, तर त्या ठिकाणी हरिपत्ती कोरडा चारा याच्यावर क्लिक करणार आपण, ते खोडून टाकणार आणि असा कोणता चारा आहे की जो यादीत नाहीये त्याचं नाव आपल्याला लिहावं लागेल. आता उदाहरणार्थ म्हणून एक समजा भेंडी पाला मला उपलब्ध आहे, भेंडी संपली आणि त्याचा पाला उपलब्ध आहे, या ठिकाणी भेंडी पाला मी लिहिणार. एक उदाहरण म्हणून सांगतोय. त्या ठिकाणी बघा भेंडी पाला असं मी या ठिकाणी लिहिलं. पुढे जो काही हिरवा चौकोन या पट्ट्याच्या पुढे त्याच्यावर क्लिक केलं की ते आधीच काय तो जो काय चाऱ्याचं नाव हरिपत्ती त्याची जी भेंडी पालाला, मात्र याच्या पुढच्या ज्या काही किमती आहेत त्यातली किंमत किती आहे, आधी त्या याची जी काही किंमत होती ती ₹23 लिहिली होती. भेंडीपाला तुम्हाला कितीला पडतोय, ₹1 पडतो का ₹1.5 पडतोय, तर ते लिहावं लागेल आपल्याला. या पद्धतीने या सगळ्या किमती त्या पुस्तिकेत पाहून आपल्याला बदलावे लागतील. आता मी या ठिकाणी ते आधीच लिहिलेलं जे काही दशरथ घात तसंच ठेवतो ते. तर तुम्हाला त्याला डबल क्लिक केलं की कीपॅड ओपन होतं. दशरथ घासने या ठिकाणी काय होतं हरिपत्ती असं लिहिलेलं होतं
ते फक्त ते आपल्याला बदलता येतं हे दाखवण्यासाठी मी हे दाखवतो आहे हरिपत्ती. त्या पद्धतीने आपल्याला डबल क्लिक केलं की पॅड ओपन होतं आणि ते बदलायचं. त्या पुस्तिकेचा वापर करून तुम्हाला जर वाटलं या ठिकाणी मी वापरायचे चारे नाहीयेत तर त्या चारा एक गोष्ट आणखी सांगायची राहिलेली आहे. याच्या पुढे तो चारा आहे की खुराक म्हणून तुम्ही वापरणार आहे ती लिहायचं आहे. म्हणजे जसं मका दाणे खुराक घटक म्हणून वापरतो, शेंगदाणा पेंड खुराक म्हणून वापरतो, हरभरा दाणे खुराक म्हणून वापरतोय, ते चारा की खुराक ती लिहायचं. ते याच्यासाठी लिहायचंय की कॅल्क्युलेटर साठी ती सूचना आहे की आपल्याला चाऱ्यावर किती खर्च होतो, खुराकावर किती खर्च होतो ते रिपोर्ट मध्ये कॅल्क्युलेट करून दाखवतो. तुम्ही समजा चाऱ्याच्या पुढे खुराक लिहून टाकलं, हिरवा फ्रेश मका चारा, तिथं समजा तुम्ही खुराक असं लिहून टाकलं आणि तो चारा तुम्ही वापरला तर ते जरी ते चारा आहे मात्र तुम्ही ते खुराक चुकीनं लिहून ठेवलं म्हणून ते खुराकाच्या यादीमध्ये खुराकामध्ये त्याचा हिशोब करेल ते. म्हणून चारा की खुराक असं या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. किंमत तुम्ही जी लिहिली असेल त्यानुसार एक दिवसाचा एका शेळीचा खर्च किती होतोय ते आपल्याला कॅल्क्युलेट करून दाखवतं. आणि हे पुढचे घटक त्यातून ते कॅल्क्युलेशन करून दाखवेल मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं. ते त्या 1 किलो चारा घेतला त्यात ड्राय मॅटर किती आहे ते त्या ड्राय मॅटरच्या टक्क्यावरून ते काढेल. समजा एक चारा आहे की ज्याच्यात ड्राय मॅटर हिरवा चारा आहे त्याच्यात ड्राय मॅटरचं प्रमाण 25% असं गृहीत धरूया. तर 1 किलो जो वापरला तर 25% ड्राय मॅटर म्हणजे त्याच्यात 250 ग्रॅम ड्राय मॅटर मिळेल. आणि मग त्यातलं क्रूड प्रोटीनची टक्केवारी समजा 10% असेल तर 250 म्हणजे 0.250 गुणिले 10 भागिले 100 असं कॅल्क्युलेशन करून त्यातलं क्रूड प्रोटीनचं वजन मिळेल. टीडीएनचं त्या पद्धतीने फॅट, कॅल्शियम, फॉस्फरस सगळं त्या पद्धतीने कॅल्क्युलेटर ऑटोमॅटिक करेल. हे सगळं काम हे आपल्याला काही करायची कारण नाही. तर या पद्धतीने या चारा पिकांची माहिती आपण या ठिकाणी लिहायची आहे. नंतर दुसरं पेज जे काही आहे वरती GW तर त्या GW त्या शब्दावर क्लिक करायचंय. गोट वेट्स या ठिकाणी आपल्याला शेळ्यांची वजन या ठिकाणी लिहायची. जे आपल्याला शेळ्यांना जे काही आहार द्यायचा आहे मित्र, एक दिवसाचा आहार, तर त्याच्यात असे साधारणतः एक 10 प्रकार केलेले आहेत. जनरल सर्व एकत्रित भाकड शेळी, समजा 10 भाकड शेळ्या असतील त्या 10 भाकड शेळ्यांची संख्या या ठिकाणी नोंदवायची. आता संख्येच्या समोर या ठिकाणी समजा 10 भाकड शेळ्या, तर त्या संख्येला क्लिक केलं तुम्ही डबल क्लिक की कीपॅड ओपन होतं, तिथं 0 होतं, या ठिकाणी मी आता 10 लिहिलं तर ती संख्या 10 झाली. त्यांची एकूण वजन किती आहेत समजा 360 किलो वजन या सगळ्या शेळ्यांचं. तर या ठिकाणी आधीचं 0 होतं, या ठिकाणी मी 360 लिहिलं. या शेळ्यांचं वजन 360 लिहिलं. ते हिरव्या चौकोनावर क्लिक केलं की तो 308 गेला. ड्राय मॅटर तुम्हाला किती पाहिजे 3% पाहिजे तर ते 3 लिहिलेलं आहे. क्रूड प्रोटीन तुम्हाला किती पाहिजे, भाकड काळातल्या शेळ्या आहेत फक्त 7% क्रूड प्रोटीन पाहिजे तर या ठिकाणी 13 खोडून आपण 7 समजा लिहिलं. नंतर टीडीएन किती पाहिजे, याला 53% टीडीएन पाहिजे, 62 खोडून आपण 53 लिहिलं. या पद्धतीने आपल्याला अपेक्षित काय आहे ती सारणी पाहून त्या प्रकारानुसार लिहावं. आणि जिथं पुढचं अडचण येईल तिथं ग्रुपवर विचार. फॅट 3% पाहिजे, कॅल्शियम 0.4 आणि फॉस्फरस 0.2 या पद्धतीने आपण ते नोंदवायचं येईल. नंतर आपण समजा दुधाळ शेळी आहे. दुधाळ शेळी म्हणजे ज्या गटाची आपल्याला आहार कॅल्क्युलेशन करायचंय त्याची संख्या आणि त्याचं वजन लिहायचं. आता मी हे माहितीसाठी लिहिलं होतं 10 ते खोडून टाकतो की नाही बाबा मला याचं नाही करायचं ते 0 करून टाकलं. जर वजनही त्याचं 360 लिहिलेले खोडायचंय ते करून टाकलं, मी खोडलं. तुम्हाला दुधाळ शेळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर दुधाळ शेळी त्याची संख्या या ठिकाणी 8 लिहिली आहे. तुम्हाला वाटलं माझी 10 आहे तर तुम्ही 10 लिहा. त्या 8 शेळ्यांचं वजन समजा 240 किलो आहे, मी 240 लिहिले. तुम्हाला वाटलं की माझं वजन जास्त आहे तर ते वजन जे असेल ते नोंदवायचं आपल्याला. त्यासाठी शेळ्यांची वजन करणं आवश्यक आहे. त्यांना ड्राय मॅटर पर्सेंट किती पाहिजे, 4 पाहिजे, नाही बाबा मला 3.5 पाहिजे तर 3.5 मी घेतलं. कोणाला वाटेल 3 पाहिजे तर त्यांना ते खोडायचं आणि 3 लिहायचं. त्याला डबल क्लिक केलं की खाली कीपॅड ओपन होतो आणि त्या कीपॅडवर तो आकडा टाईप करून घ्यायचा आहे. क्रूड प्रोटीन किती पर्सेंट पाहिजे, 17% पाहिजे ते लिहिलेलं आहे. टीडीएन 66 पाहिजे आहे. फॅट 3%, कॅल्शियम 0.4 0.2 पाहिजे ते लिहिलेलं आहे. तुम्हाला जर वाटतं आपल्या शेळ्या जास्त दूध देणारे आहेत
म्हणजे 1 लिटर, 1.5 लिटर, 2 लिटर असं दूध देणारे ज्याला दुधाळ शेळ्या असं म्हटलं जातं. जसं काठेवाडी शेळी, नंतर सानेन शेळी दुधासाठी प्रसिद्ध आहेत. नंतर काही गावरानी शेळ्यांमध्ये जास्त दूध देणाऱ्या शेळ्या राहतात. तुम्हाला जर वाटलं आपल्या शेळ्या जास्त दूध देत आहेत तर कॅल्शियमचं प्रमाण 0.6% करायचं अपेक्षित, इतकं आपल्याला पाहिजे दिवसभरातून मिळायला तिला. आणि फॉस्फरसचं पर्सेंट आहे ते 0.3% करायचंय. करडं असतील 3 महिन्यापर्यंतची तर असंच या पद्धतीने 0.6 0.3 असावं. सर्वसाधारण असेल तर 0.4 0.2 असं केलं तरी चालेल. या पद्धतीने यामध्ये आपण शेळ्यांची माहिती आपल्याला भरायची मित्र. आता या ठिकाणी आपण दुधाळ शेळीच्या संदर्भातलं बघूया. तर या ठिकाणी मी ड्राय मॅटरचं पर्सेंट 3% करून घेतो, म्हणजे आपल्याला ते पाहिजे तसं ते बदलता येतं. म्हणजे बघा दुधाळ शेळ्या 8 आहेत, त्यांचं सगळ्यांची वजनाची बेरीज आहे 240, ड्राय मॅटर 3%, क्रूड प्रोटीन 17% मिळालं पाहिजे त्यांना, नंतर TDN 66% मिळालं पाहिजे, फॅट 3, आणि हे आपण लिहून घेतलेले. म्हणजे या पद्धतीने समजा ईद बोकड आपल्याला तयार करायचे तर ईद बोकड शेवटचा क्रमांक दिलेला बघा. ईद बोकड तुम्हाला तयार करायचे, त्यांचं संख्या लिहायची आहे 2, 5, 10 जे काही असेल ती. त्यांचं वजन किती आहे, सध्याचं वजन 60 किलो म्हणजे प्रत्येकी 40 किलो वजन असेल तर 10 असेल तर 400 किलो वजन येईल, ते वजन लिहायचंय. त्यांना ड्राय मॅटर किती तुम्हाला अपेक्षित आहे, 4% अपेक्षित आहे की 4.5% अपेक्षित आहे ते लिहायचंय. क्रूड प्रोटीन मगाशी मी चर्चा केली त्या पद्धतीने वजन वाढीच्या संदर्भात त्याचं एक म्हणजे साधारणतः सर्वसाधारण स्थितीत 12% क्रूड प्रोटीन आणि TDN 65-66% दुधाळ शेळ्यांसाठी जे काही दिले 12 ते 17%, ब्रीडिंग बोकड असेल तर, आणि TDN जो काही येतो या पद्धतीने 66%च्या आसपास दुधाळ शेळी इतकं ते असलं पाहिजे. मात्र तुम्हाला वजन वाढ जास्त पाहिजे असेल तर TDN म्हणजे जेवढा तुम्ही वाढवणार 66 वरून 70% नेणार, म्हणजे खुराकाचं प्रमाण हे तुम्हाला वाढवत यावं लागेल. 80% नेलं तर मग खुराक घटकच जास्त लागेल आणि त्याला पचण्यासाठी केवळ फक्त फायबर मिळावं म्हणून काहीसा चारा द्यावा लागेल. मात्र ते त्याला पचवताही आलं पाहिजे, असा तो एकूण विषय आहे. त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी ती टक्केवारी नोंदवावी लागेल. आणि याच्यानंतरचं पुढचं जे काही पेज आहे ते आहे प्रौढ शेळ्यांच्या संदर्भातला मी चार्ट टाकलेला आहे. त्यातून प्रौढ शेळ्यांच्या संदर्भातला आपल्याला सहजपणानं लिहिता येईल. ईद बोकड आणि लहान करडांच्या संदर्भातली सांगितली मी माहिती. इतर गटाच्या संदर्भातली आपल्याला आणखी स्वतंत्र चर्चा करता येईल मित्रो. आपण कॅल्क्युलेटर कडे जाऊया. कॅल्क्युलेटर जे काही पेज आहे ते पेज खूप मजेशीर आहे. आपण आता दुधाळ शेळ्यांची संख्या लिहिली होती या ठिकाणी, पुन्हा मी दाखवतो बघा. लक्षात ठेवता आलं तर लक्षात ठेवा. दुधाळ शेळ्या संख्या 8 लिहिलेली आहे, वजन 240 किलो लिहिलेलं आहे आपण. नंतर त्याला अपेक्षित ड्राय मॅटर 3% लिहिलेले आहे, क्रूड प्रोटीनचं प्रमाण 17% आणि TDNचं 66%, 0.3 आणि पुढचं 0.6 0.3 असं टक्केवारी कॅल्शियम फॉस्फरससाठी दिले. कॅल्क्युलेशन पेजवर जाऊया. हे पेज वाचता यावं दिसावं म्हणून मी प्रथमतः यातला एक मोठा भाग दाखवतो. शेळीचा प्रकार निवडा. आता याच्यात मजेशीर भाग असा आहे मित्रो की पिवळे पट्टी जे आहे ना त्याच्यावर क्लिक केलं की काही पर्याय समोर येतात. जसं आता बघा दुधाळ शेळी असं लिहिलेलं, त्याच्यावर मी क्लिक करतो तर आपण त्या गोट अँड वेट पेज मध्ये जे काही सगळे 10 प्रकार पाहिले ते सगळे 10 प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काय म्हणूया आपण, एक स्क्रोलिंग लिस्ट मिळते. दुसऱ्या भाकड शेळीवर क्लिक केलं तर या ठिकाणी बघा हे शेवटी ईद बोकड नंतर जनरल सर्व असे 10 प्रकार मिळतात. त्यातून तुम्हाला जो पाहिजे तो निवडता येतात. आता मी पहिल्या ठिकाणी समजा दुधाळ शेळी असा पर्याय निवडला. दुसऱ्या याच्यावरही दुधाळ शेळी आलेले, त्याला क्लिक केलं, तिथं मला पाहिजे भाकड शेळी तर भाकड शेळी लिहिलं. शेवटचा 3 नंबरचा टप्पा आहे. जे काही पाहिजे असेल ते आपल्याला लिहायचंय. प्रारंभिक काळात आपण एका वेळी एकाच शेळी प्रकाराचं आहार संतुलन करण्याच्या संदर्भातलं शिकावं आणि मग तुम्हाला सराव झाला, तुम्हाला जर वाटलं नाही बाबा मला एका वेळी 2-3 करायचंय तर त्या पद्धतीने करता येईल. सध्या आपण एकाचाच विचार करून हे कॅल्क्युलेटर समजावून घेऊया. त्याच्या पुढे बघा आता 3% या भाकड दुधाळ शेळी भाकड शेळीच्या संदर्भात 3% त्या काळ्या पट्टीमध्ये, तिथून ते ऑटोमॅटिक 3% त्यानं घेतलेलं आहे. त्याला हात लावून काही होत नाही, म्हणजे तिथं आपल्याला काही ते बदलता येणार नाही. साधारणतः पिवळा भाग जो काही आहे याच्यात आपण काही पर्याय निघतात किंवा त्याचा
वापर करता येईल. जसं मी या ठिकाणी शेळी प्रकार निवडा, आपल्याला अपेक्षित असलेला प्रकार एक क्रमांकावर घेऊन टाकायचा आहे. दुधाळ शेळी मी घेतलेला आहे. नंतर ऍडजस्टमेंट 0-0 जे काही आहे मित्रो, याचाही वापर करता येतो. मात्र आपण त्याची आणखी नंतर चर्चा करूया. तुर्तास एवढं लक्षात ठेवा या ठिकाणी 0-0 करून घ्यायचं आहे. त्याच्या बाबतलं मी फार तर शेवटी सांगेल कोणा विचारलं तर. आता सध्या ते काही सांगत नाही. सध्या 0-0 आकडा असावा. बघा आता आपण दुधाळ शेळींची संख्या 8 किलो लिहिलेली होती. त्यांना ड्राय मॅटर पर्सेंट आपण 3% अपेक्षित केलेले. तो 240 किलो वजनाच्या शेळीसाठी 3% प्रमाणे ड्राय मॅटर किती लागेल, तर 240 वजन गुणिले 3%, 240 गुणिले 3 भागिले 100, हे जर केलं आपण तर 7.2 उत्तर येतं. तर ते ऑटोमॅटिक या ठिकाणी मिळाले, म्हणजे तुम्हाला काही करावं लागणार नाही. तर आता क्रूड प्रोटीन किती लागेल, तर हे जे काही ड्राय मॅटर आहे 7.2, त्याला आपण क्रूड प्रोटीन पर्सेंट पाहिजे 17%, म्हणजे 7.2 राणे साहेब गुणिले एक मिनिट सर एक मिनिट. 17 राणे साहेब भागिले तुमची 100. स्क्रीन शेअर झाली. तुम्ही हॅलो, राणे साहेब सुरू ठेवू का? राणे साहेबांची स्क्रीन शेअर झाली. राणे साहेब नाही, एक मिनिट सर. राणे साहेब तुमची स्क्रीन शेअर झाली, ती हे करा. बंद करा राणे राणे साहेब साहेब. आवाज. राणे साहेब स्क्रीन शेअर करू नका. नाही केली अजून त्यांनी. मग माझा दिसत नाही का? त्यांना तूर्त रिमूव्ह करून घ्या अर्ध्यात मग झालं आता सर ते. नंतर जॉईन होतील ते. हं? राणे साहेब दिसते. कॉल करतो मी त्यांना. त्यांना रिमूव्ह करा ना, मग ते पुन्हा जॉईंट होतील. मला नाही करते सर त्या. आता नाही बाळू रिमूव्ह नाही मामाला करते मला. मी कॉल करतो त्यांना. बाळू मामाला रिमूव्ह नाही करता येईल. डायरेक्ट ग्रुप सर इथून. नाही रिमूव्ह केलं तर डायरेक्ट ग्रुपवरून जातात. मग मी कॉल करतो. येतील ना मग ते. अरे मग आता कामातच अडथळा करता येतो, मग त्यांना काय सांगावं आणखी समजू. करा, रिमूव्ह करा, करता येत असेल तर येतील ते परत. केलं का? हॅलो, करतो सर, करतो. सन्नर सर तुम्ही बोलत राहा. तुमची पण स्क्रीन दिसते. बोलत राहिले तरी चालेल. तोपर्यंत आता रिमूव्ह. बाळू मामा आहेत ना? आवाज येत नाही का बाळू मामांना? आहेत मामा, पण बहुतेक त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतो सर. आवाज येत नाही त्यांना. हॅलो, ते राणे साहेबांचं नावच नाही याच्यामध्ये, लिस्ट मध्ये. हो, जगन्नाथ राणे असं नाव आहे. नाही ना, माझ्या ह्याच्यात दिसत नाही ना नाव. राणे सर साहेब तुम्ही तुमची चालू स्क्रीन ठेवा. शेअर झाली, बंद करा. राणे साहेब दिसतायत. राणे साहेब मीटिंग मध्ये. नाही, कॅमेरा चालू झालाय त्यांचा, स्क्रीन नाही शेअर केली. सर कॅमेरा बंद करा म्हणा राणे मग. साहेब तुमचा कॅमेरा चालू आहे, कॅमेरा बंद करा. आता तेही पाहत असतील तर त्यांनाही दिसत असेल ना त्यांचा कॅमेरा चालू आहे म्हणून. राणे साहेब तुम्हाला कॉल पण केला होता. कॉल उचलला आणि तुम्ही कॅमेरा बंद करा. राणे साहेब. राणे साहेब आपण ऍडमिन आहात, व्यत्यय आणू नका. राणे साहेब कॅमेरा बंद करा. मामा त्यांना रिमूव्ह करावं लागेल बहुतेक. हा, ते नावच सापडेल ना याच्यामध्ये. नाही ते मोठा प्रॉब्लेम येतो. हा ओके. केलं का? हो मला हा, शेअर झालं करा. सर, झालं सर. तुमची चालू आहे सर, चालू ठेवा. चालू आहे का? हो. जातोय. पुन्हा ओपन करावं लागेल मग कॅल्क्युलेटर. मित्र पुन्हा आता मी ओपन करतोय बघा. त्या फाईलवर क्लिक केलं. BALUMOTE बाळू मोठे 321 असा
पासवर्ड टाकतोय, ओके वर क्लिक करतो. पुन्हा BALUMOTE 321 असा पासवर्ड टाकला. ओके वर क्लिक करायचं. रीड ओनली वर क्लिक केलं की ते फक्त वाचता येईल, आपल्याला काही दुरुस्ती करता येणार नाही किंवा वापरता येणार नाही, फक्त पाहता येईल. म्हणून ओके वर क्लिक करायचं, रीड ओनली वर क्लिक करायचं नाही. आता हे कॅल्क्युलेटर ओपन झालं. याच्यात मी बॅक बटनावर जातो. आपण हे पेज पाहिलं मित्र, त्याची चर्चा केल्यानंतर GW पेज पाहिलं. दुधाळ शेळी 8 संख्या लिहिली आहे, 240 किलो वजन लिहिलेले. ड्राय मॅटर अपेक्षित आपल्याला 4% आहे, क्रूड प्रोटीन 17% आहे, TDN 66% आहे, फॅट 3%, कॅल्शियम 0.4 आणि 0.2% असं केलेलं आहे. आता प्रश्न विचाराल तुम्ही हे कुठून काढलं, तरी संशोधकांनी शोधून काढलेले साधारणतः प्रौढ शेळ्यांचा आपण जो काही मी चार्ट दाखवला त्यानुसार. मात्र ड्राय मॅटर तुमच्या माहितीनुसार हे तुम्हाला कमी किंवा जास्त करता येईल, किंवा तुम्ही 4% ड्राय मॅटर धरलं, त्याप्रमाणे आहार संतुलन केलं, पण तुम्हाला वाटलं अरे हे अजून माझ्या शेळ्या उपाशी राहतात, यापेक्षा आणखी थोडं जास्त दिलं पाहिजे, तर 4 वरून 4.5% घ्या. तुम्हाला जर वाटलं मी जे काही करतोय ते शिल्लक राहते, तर 4 वरून 3.5 वर या. आणखी शिल्लक राहते 3 वर या पद्धतीने ड्राय मॅटर पर्सेंट आपल्याला कमी जास्त करता येईल. या ठिकाणी मी आता हे 3% करून घेतोय. म्हणजे 8 शेळ्या, 240 किलो वजन, ड्राय मॅटर 3%, क्रूड प्रोटीन 17%, TDN हे या पद्धतीने घेतलेले आपण चर्चाही केलेली आहे त्याची. आता कॅल्क्युलेटर पेजवर जाऊया. हे पेज खूप छान आहे मित्रो. मगाशी मी सांगितलं, आता बघा या ठिकाणी दुधाळ शेळी, तुम्हाला जर वाटलं आपल्याला त्याच्यावर क्लिक केलं की असे वेगवेगळे पर्याय निघतात. तुम्ही ज्या पर्यायाचं ज्याचं कॅल्क्युलेशन करत आहात, ज्याची माहिती तुम्ही गोट अँड वेट मध्ये लिहिले, त्याचं वजन, संख्या, किती % क्रूड प्रोटीन, TDN पाहिजे वगैरे वगैरे, तिथं वजन जर 0 लिहिलं, इतर सगळी माहिती भरलेली राहिली तर ती काही पुसायची गरज नाही. वजन 0 आणि संख्या 0 लिहिलेली असेल तर त्याचं काही कॅल्क्युलेशन करणार नाही. मात्र तुम्ही तिथं वजन टाकून ठेवलेली असतील, नंतर संख्या टाकून ठेवलेली असेल, पुढची टक्केवारी लिहिलेली असेल, तर त्या गटाचं कॅल्क्युलेशन इथं ते निवडल्यानंतर करून दाखवेल. आता दुधाळ शेळी आपण निश्चित केलेलं आहे, ते मी जसं तसं ठेवतो. बदलून दाखवतो. भाकड शेळी जी आहे ना, या ठिकाणी समजा 3 महिने वयापर्यंतची पिल्ले, ते स्क्रोल यादी झाली, त्याच्यातलं 3 महिने वयापर्यंतची पिल्ले, याच्यावर क्लिक केलं की बघा ते 3 महिने वयापर्यंतची पिल्ले असं आलं. शेवटच्या याची ती 3 महिने वयापर्यंतची पिल्ल आहे, त्याच्यावर क्लिक केलं, तुम्हाला वाटलं ईद बोकडचं मला करायचं, तर ईद बोकड हा पर्याय नेता येईल. मात्र GW मध्ये त्या ईद बोकडांसाठी संख्या, वजन, त्याला लागणारं ड्राय मॅटर, क्रूड प्रोटीन, TDN % हे सगळं तुम्हाला ते भरावं लागेल, तिथली ती माहिती, तर ते कॅल्क्युलेशन करून दाखवेल. हे फक्त मी पर्याय बदलता येतो यासाठी करून दाखवलं. तर बघा दुधाळ शेळीसाठी आपण 240 किलो वजन घेतलेलं आहे, त्याला 3% ड्राय मॅटर, 240 गुणिले 3, 24 त्रिक 72 भागिले 100 म्हणजे 7.2 किलो ड्राय मॅटर हे या निळ्या चौकोनात ऑटोमॅटिक आलेलं आहे. नंतर त्याला लागणारं क्रूड प्रोटीन जे काही मगाशी चर्चा केल्याप्रमाणे हे जे काही 7.2 किलो ड्राय मॅटर लागणार आहे त्या शेळ्यांसाठी, तर 7.2 गुणिले 17 भागिले 100 असं कॅल्क्युलेटरने केलेले. 1.224 ग्रॅम, 1.224 किलो म्हणजे 1 किलो 224 ग्रॅम क्रूड प्रोटीन लागेल. TDN ही त्या पद्धतीने काढून घेतलेले त्यानं. हे जे काही ड्राय मॅटर आहे 7.2 किलो, त्याला TDN आपण तिथं जो काही 66% लिहिलेला आहे, त्या दोघांचा गुणाकार भागिले 100 असं करून हे मिळालेले. फॅट पर्सेंट 3% घेतलेले. ड्राय मॅटरचं वजन 7.2 गुणिले 3 भागिले 100 या पद्धतीने ते 0.216 किलोग्रॅम ते 216 ग्रॅम लागेल. या पद्धतीने कॅल्शियम फॉस्फरसही काढलेला आहे. जे बघा मित्र, हा जो काही निळा गर्द निळा चौकोन जो काही आहे, तो मी आता छोटा केला तर असं ते एकूण स्वरूप तयार होईल बघा या पेजचं. आता हे फक्त ते तेवढंच मोठं करून दाखवते तुम्हाला वाचता यावं म्हणून. या ठिकाणी आपण जे काही GW मध्ये माहिती लिहिलेली अपेक्षित ड्राय मॅटर, क्रूड प्रोटीन, TDN टक्केवारीच्या स्वरूपात त्यानुसार आणि संख्या, वजन त्यानुसार किती लागणार हे या ठिकाणी अपेक्षित असलेलं शेळ्यांसाठी आवश्यक घटक किलोग्रॅम मध्ये हे मिळालेले आहेत आपल्याला या ठिकाणी.
नंतर याचा खालचा जो काही भाग आहे याचा जी शेळी प्रकार निवडा, याच्या खाली बघा चारा व खुराक प्रकार निवडा असं एक गुलाबी रंगाचं पेज आहे आणि त्याच्या खाली 10 चारा किंवा खुराक घटक आपल्याला निवडता येतात. याच्यात बघा गमतीशीर भाग समजावून घ्या की बघा या ठिकाणी पहिलं नाव आहे हिरवा फ्रेश मका चारा. याच्यावर क्लिक केलं की आपण जी काही 20 चारा खुराक घटकांची माहिती पहिल्या पानावर भरलेली ती पूर्ण यादी मिळते आपल्याला. दिसत नसेल तर वरती सरकवणे म्हणजे खालचे नावं दिसतील. वरचं पाहायचं असेल तर ते खाली ओढत आणणे. आता हिरवा फ्रेश मला वाटलं की या ठिकाणी मला पाहिजे गहू दाणे, तर या ठिकाणी बघा मी गहू दाणे आलेलं आहे. 2 नंबरला हिरवा मेथी घास आहे, याच्यावर क्लिक केलं. तुम्हाला वाटलं इथं मला 2 नंबरला हिरवा फ्रेश मका चारा पाहिजे, त्या नावावर क्लिक केलं की ते हिरवा फ्रेश मका चारा येईल या पद्धतीने. आता बघा या ठिकाणी गहू दाणे 1 नंबर आणि 8 नंबर 2 ठिकाणी सारखं होऊन गेलेले. तुम्हाला वाटलं की हे मला अरे सारखं सारखं झालंय, कोणतंही डबल राहणार नाही अशी काळजी घेऊया. तर तूर हिरवा पाला असं मी या ठिकाणी घेऊन घेतोय. या पद्धतीने तुम्ही जे काही चारा पिकं वापरणार आहात, शेळ्यांना देणार आहात, त्या गटाला देणार आहात, ती नावं या ठिकाणी आपण निश्चित करायची आहेत. सगळीच 10 घेतली पाहिजे असं आवश्यक नाही. तुम्ही एक हिरवा चारा, एक कोरडा चारा आणि खुराक घटक असं घेतलं तरी चालेल. तुमच्या मर्जीनं जास्तीत जास्त कमाल या ठिकाणी 10 वापरता येतील. 10 प्रकार आपल्याला वापरता येतील. याच्या पुढे ते खुराक आहे की चारा आहे. पहिल्या पानावर आपण जे काही भरलेलं असेल तिथून ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेलं आहे. इथं काही आपल्याला छेडखानी किंवा बदल करण्याचा काही चान्स नाही. इथं मात्र TDN असं जे लिहिलेलं आहे, हे एक मजेशीर असा भाग आहे. काय करायचं आपण ते क्लिक करून पाहायचं. क्लिक केलं की पर्याय आले तर मग आपण त्यातला एक पर्याय निवडायचा असा त्याचा अर्थ. आता या ठिकाणी सगळ्या ठिकाणी TDN केलेलं आहे. तर ते नेमकं काय आहे ते समजावून घेऊया. आपण बघा या ठिकाणी TDN याच्या ऐवजी आपण असं करूया, CP करून घेतो मी या ठिकाणी CP. 2 नंबरलाही CP, 3 नंबरलाही CP. क्लिक केलं 3 पर्याय आले त्याच्यातलं CP वर क्लिक केलं 3 पर्याय CP. असं सगळ्या याच्यावर मी CP असं करून घेतोय. CP केलं. आता बघा आपला हे पेज मी पुन्हा दाखवतो. आपल्या 8 किलो 8 शेळ्या ज्यांचं वजन 240 किलो आहे. त्याला ड्राय मॅटर लागणारे 7.2 किलो, क्रूड प्रोटीन लागणारे 1.224 किलो. 1.224 किलो क्रूड प्रोटीन मिळण्यासाठी कोणता चारा किती वापरावा लागेल त्याचा एक अंदाज देण्यासाठी हे बटन आपल्याला काम करतं. ही चारा पिकांची यादी. पहिला चारा आहे गहू दाणे, नंतर दुसरा आहे हिरवा फ्रेश मका चारा. आता 2 नंबरचा हिरवा फ्रेश मका चारा या ठिकाणी CP या शब्दाच्या समोर ऍडजस्ट बायच्या खाली 48.43 असा आकडा आलेला आहे. याचा अर्थ आपण हिरवा फ्रेश मका चारा जर 48.43 किलो जर वापरला, या एकच चारा जर खाऊ घातला इतका 8 शेळ्यांना, तर ते CP पूर्ण मिळून जाईल. मात्र ते तेवढा खाणं शक्य होणार नाही. म्हणून तो काही आपल्याला वापरता येणार नाही. मात्र तो किती वापरावा लागेल तर त्याचा आकडा या ठिकाणी आपल्याला मिळतो. आता याच्यातून दुसरी गोष्ट आणखी हे जे काही वेगवेगळे चारा पिकं दिलेत बघा. पहिला काय दिलेलं आहे गहू दाणे, हा पहिला घटक आहे. गहू दाणे तेवढा क्रूड प्रोटीन मिळण्यासाठी, तेवढा म्हणजे किती, जो या ठिकाणी 1.224 किलो आहे तेवढा मिळण्यासाठी गहू दाणे 11.17 किलो नुसते गहू दाणे खाऊ घातले तर ते मिळेल. मात्र ते काही पचवता येणार नाही, फुगून जाईल. म्हणजे अंदाज करतो. म्हणजे या ठिकाणी आपण हे जे काही घटक वापरले त्याच्यात सगळ्यात जास्त क्रूड प्रोटीन देणारा घटक आपल्याला कोणता आहे, तर हा शेवटचा बघा. याला फक्त हे 3 नंबरचा घटक जो काही 5.54 किलो द्यावा लागेल. बघूया बरं प्रोटीनची पूर्तता करणारा हा घटक कोणता आहे, तर शेवरी चाला. तो आपल्याला 5.54 किलो इतका द्यावा लागेल. त्याच्यात क्रूड प्रोटीनचं प्रमाण हे जास्त आहे. आता तिथं काय माहिती भरलेली आहे ती आपल्याला पाहावी लागेल. FF पानावर बघूया शेवरी का काही चुकीची माहिती भरलेली आहे ती दुरुस्त करावी आपल्याला. मग शेवरी क्रूड प्रोटीनचं प्रमाण काय दिलेलं आहे त्या ठिकाणी शेवरीमध्ये 24.4% दिलेले, ते आपल्याला खात्री करावी लागेल ते तितकं आहे की नाही. नसेल तर ते बदलावं लागेल पुस्तिका पाहून. तर मग ते कमी दिसतंय म्हणून मी चेक केलं. पुन्हा जो आपण कॅल्क्युलेटर पेजवर या पद्धतीने आपल्याला पुस्तिकेतली ती पहिल्या पानावरची माहिती चेक करून खात्री करावी लागेल मित्रो.
नंतर टीडीएन केलं तर तो एकच चारा वापरला तर तेवढा टीडीएन साठी तो किती द्यावा लागेल त्याचा आकडा या ठिकाणी मिळतो. ड्राय मॅटर केलं तर या पद्धतीने तुलना करणे, अंदाज करणे तुम्ही वापरलंच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. पण ते एक जादाचा आपल्याला काही अंदाज घ्यायचा असेल तर त्याचा वापर करता येईल. तो वापरला नाही तरी काही हरकत नाही. महत्वाचा भाग जो काही येतो फ्रेश बटन जे काही मित्र या ठिकाणी दिसतंय आता फ्रेश असं लिहिलंय बघा या ठिकाणी फ्रेश. आणि इकडे ही चारा पिकांची नाव आहे. थोडस लहान करून दाखवतो. पहिला गहू दाणे, नंतर हिरवा फ्रेश मका चारा. शेवरीच्या ठिकाणी मी करतो हिरवा मेथी घास असं टाकून घेतो. मला शंका येते त्याच्या संदर्भात म्हणून ते बदलून घेतोय मी. तर हा जो काही फ्रेश शब्दाखाली हा जो काही पट्टा आहे म्हणजे 10 चारा पिकं खुराक घटक आहे त्याचे 1, 2, 3, 4, 5, 6, 10 पिवळे बॉक्स आहेत. तर या ठिकाणी त्या चारा पीक आपल्याला किती द्यायचंय त्या 8 शेळ्यांना ज्यांचं वजन 240 किलो आहे त्यांना तो आपल्याला किती द्यायचंय त्याचं वजन लिहायचं. त्या ठिकाणी आधीचा आकडा लिहिलेला आहे गहू दाणे या ठिकाणी तो 10 आकडा लिहिलेला आहे. तो मी आधी शून्य करून घेतो. सगळे शून्य शून्य करून घेतो मी. या ठिकाणी हे सगळे शून्य आहे. दुसऱ्या चाऱ्याचाही हिरवा फ्रेश मका चारा सगळा शून्य. सगळ्या ठिकाणी मी शून्य शून्य करून टाकतो आधी. मग आपण पुढची चर्चा करूया. हा इथं राहिलेला आहे 0.400. त्याला डबल क्लिक केलं की कीपॅड ओपन होतं आणि आपण मग तो आकडा टाईप करायचा आहे. 0.300 हे मी शून्य करून टाकतो. हे बघा आता या ठिकाणी सगळा चारा खुराक घटक ही जी काही आपण 10 नाव आहेत त्यांची वजन 0 लिहिले. 0 वजन असेल तर त्याच्यातून काहीच प्राप्त नाही. म्हणून त्या चारा पिकाच्या तेवढ्या वजनातून काय काय प्राप्त होईल या ठिकाणी सगळे आकडे 0 आहेत. समजा पूर्ण 10 वापरलेल्या 10ची बेरीज या ठिकाणी ऑटोमॅटिक येते. एकूण घटक म्हणजे हा पहिला कॉलम जो आहे तो ड्राय मॅटर साठी या सगळ्या याच्यातून कोणत्या याच्यातून किती ड्राय मॅटर त्यांची बेरीज एकूण बेरीज. नंतर हा पुढचा जो काही आहे क्रूड प्रोटीन त्याच्यातून किती मिळेल त्याची बेरीज येते. टीडीएन अशी ती बेरीज करायचं काम आहे. आता आपण यातला पहिला लिहूया 2 नंबरवर जो काही चारा दिलेला आहे हिरवा फ्रेश मका चारा. आता वरती गहू दाणे इथे आपण चारा घेऊन टाकूया. सोयाबीन भुसा घेऊन टाकतोय मी त्या ठिकाणी. आता बघा हिरवा फ्रेश मका चारा 8 शेळ्या आहेत आपल्या ज्यांचं वजन 240 किलो आहे. याला प्रत्येकी समजा आपण 1 किलो चारा देऊया. म्हणजे या ठिकाणी वजन नोंदवायची सोय. त्याला डबल क्लिक केलं खाली कीपॅड ओपन झाला. कर्सर या ठिकाणी ब्लिक होतोय बघा या ठिकाणी असं. आता ते काही मोठं करता येत नाही मला. तर या ठिकाणी मी 8 किलो हा हिरवा मका चारा लिहितोय. आता हे चाऱ्याचं वजन लिहिल्याबरोबर याच्यातून ड्राय मॅटर किती मिळालं तर ते आलेले 1.87 ड्राय मॅटर मिळतंय. क्रूड प्रोटीन 0.20 म्हणजे 200 ग्रॅम मिळतोय. टीडीएन 1.12 किलो मिळतोय. तेवढ्या त्या 8 किलो चाऱ्यातून. फॅट 0.04 किलो मिळतंय. कॅल्शियम 0.01 हे 10 ग्रॅम मिळते. फॉस्फरस 1 ग्रॅम पेक्षाही कमी असेल 1 ग्रॅम पेक्षाही म्हणून ते पुढचा आकडा काही दिसत नाहीये. बघा आता आपल्याला अपेक्षित ड्राय मॅटर जे काही 7.2 किलो आपण 8 किलो चारा खाऊ घातला त्याच्यातून 1.87 किलोग्रॅम एवढं ड्राय मॅटर मिळेल. इतरांचं कोणाचं वजन आपण लिहिलं नाही म्हणजे वापरला नाही. एवढा चारा दिला तर ड्राय मॅटर 1.87 किलो एवढाच मिळेल. आणि वरती पाहिजे आपल्याला 7.2 वजा 1.87 किलो गरजेपेक्षा कमी 5.33 किलो ड्राय मॅटर आणखी अजून कमी पडतोय. असं ड्राय मॅटरच्या संदर्भात म्हणजे आपण जे काही वेगवेगळे चारा खुराक घटक वापरणार त्यातून मिळणार ते लगेच इकडं कॅल्क्युलेट करून देतं. सगळ्यांची बेरीज करतं. 2, 3, 4 जे काही प्रकार वापरले त्यांची बेरीज करतं. अपेक्षित ड्राय मॅटर आपल्याला आहे 7.2 किलो वापरलेल्या वजनातून किती मिळालं त्याची वजाबाकी करून ते कमी होते की जास्त होते असं ते लगेच सांगतं ते. आता समजा या ठिकाणी आपण तूर भुसकट एक आपण चुकीचं म्हणून या ठिकाणी समजा 8 किलो टाकून दिलं आपण समजा 8 किलो 8 शेळ्यांना 8 किलो प्रत्येकी 1 किलो 8 किलो टाकलं आपण तर काय घडतंय बघा. त्याच्यातून 7.32 किलो ड्राय मॅटर मिळालं. त्या चाऱ्यातून मक्या चाऱ्यातून 1.87 किलो दोघांची बेरीज 9.19 किलो आला. आपल्याला पाहिजे फक्त 7.2 किलो आणि मिळालं मात्र 9.19 किलो. लगेच वजाबाकी करून खाली सूचना देत आहे आपल्याला ते गरजेपेक्षा जास्त ड्राय मॅटर म्हणजे ड्राय मॅटर हे जास्त झालेले म्हणजे मग ड्राय मॅटर जास्त झालं
तर मग काय कमी करायचं, तर ते आपल्याला कमी करावं लागेल. मग आता या ठिकाणी समजा 8 किलो आहे, या ठिकाणी मी चारा लिहितो हा समजा 6 किलो. बघा 6 किलो काय कोणतं तूर भुसकट लिहिलंय आपण ते. सोयाबीन भुसा 8 किलो 6 किलो लिहिला. हिरवा फ्रेश मका चारा 8 किलो लिहिला. आता बघा हे ड्राय मॅटर लगेच कमी झालं, बेरीज पण कमी झाली. आता ड्राय मॅटर 160 ग्रॅम जास्त आहे. आता समजा आपण आणखी 6 किलोच्या ऐवजी या ठिकाणी समजा 5.5 किलो लिहितो मी. 5.500 किलो सोयाबीन भुसा. लगेच हे त्यातून मिळणारं ड्राय मॅटर बदललं. बघा आता गरजेपेक्षा कमी ड्राय मॅटर, 30 ग्रॅम 300 ग्रॅम फक्त ड्राय मॅटर कमी आहे. मात्र इकडे प्रोटीन वगैरेचं काय आहे ते बघूया. ड्राय मॅटर समजा आपण बॅलन्स केलं, 300 ग्रॅम कमी पडते, आणखी थोडंसं वजन वाढवलं तर ते मॅच पण होईल. 5.500 येतं त्या ठिकाणी समजा 5.700 करतो मी. बघा आता कमी ड्राय मॅटर 110 ग्रॅम 5.900 करूया. 5.900 सोयाबीन भुसा केला समजा. आता जास्त झालं ड्राय मॅटर 70 ग्रॅमनं. मात्र क्रूड प्रोटीनची काय स्थिती आहे ते बघूया. क्रूड प्रोटीन याच्यातून किती मिळालं ते पहिल्या चाऱ्यातलं 0.370 सोयाबीन भुसा, मका चाऱ्यातून 0.200 किलो म्हणजे 200 ग्रॅम, बेरी झाली 0.57 किलो म्हणजे 570 ग्रॅम. पाहिजे किती येते 1.224 मिळालं 0.57 म्हणजे 0.65 म्हणजे 650 ग्रॅम अजून कमी पडते. 570 ग्रॅम मिळालं 650 ग्रॅम कमी पडते. म्हणजे मग आपल्याला लगेच अंदाज मिळतो की टाकलं की काय कमी होतं काय जास्त होतंय. आता तुमच्या अनुभवानुसार आपण आता या ठिकाणी समजा प्रत्येकी अर्धा किलो आपण समजा दिलं सोयाबीन भुसा अर्धा किलो, तर 8 शेळ्यांसाठी 4 किलो फक्त आपण लिहूया. मका चारा 8 किलो दिलेले आपण. आणि आता बघूया ड्राय मॅटर आपल्याला अजून कमी पडते, तर आपण समजा प्रत्येकी 2 किलो समजा हा, किंवा आपल्याला एक दल वर्गीय चारा जो काही आहे समजा मेथी घास उपलब्ध आहे, हिरवा मेथी घास प्रत्येकी समजा आपण किती तयार होते की आपल्याला लगेच पुरता येते. म्हणजे बघा प्रत्येकी 1 किलो मका चारा, 1 किलो मेथी घास आणि अर्धा किलो सोयाबीन भुसा या पद्धतीने दिलं तर इथं सूचनेमध्ये आपण बघूया ड्राय मॅटर आता 0.14 कमी, क्रूड प्रोटीन पण कमी मिळते, TDN पण कमी मिळतोय. या पद्धतीने आपल्याला ते दाखवतंय. आता की हिरवा चारा वाढवायचा आपल्या या जे काही शेळ्या आहेत 1.5 किलो चारा खाऊ शकतील असं तुम्हाला जर वाटत असेल तर 8च्या ऐवजी या ठिकाणी 12 किलो करूया आपण. 12 किलो हिरवा मका चारा केला. नंतर मेथी घास जो आहे तोही आपण 12 किलो करूया. 12 किलो या पद्धतीने गेला, प्रत्येकी 1.5 किलो असा अंदाज करून. तर आता काय स्थिती तयार झाली बघा. ड्राय मॅटर जास्त झालेले, क्रूड प्रोटीन अजून 260 ग्रॅम कमी पडते, TDN मात्र जास्त झालेले, TDN 220 ग्रॅम जास्त झालेले. 8 शेळ्यांना 220 ग्रॅम म्हणजे मग प्रत्येकी तेल 8 त्रिक 24 म्हणजे 30 ग्रॅम पेक्षा कमी इतकं ते TDN जास्त झालेलं आहे. 8 शेळ्यांचा हा हिशोब आहे. आपल्याला आणखी या पद्धतीने वजन कमी जास्त करता येतील. आपल्याला TDN जास्त झालेले म्हणून मका चारा 12 किलोच्या ऐवजी आपण समजा 10 किलो पुरे एनर्जी देणारा घटक, TDN यात जास्त आहे, समजा तो 10 किलो केला तर काय स्थिती तयार झाली. TDN बघा आता जादा होत होतं ते आता 60 ग्रॅम कमी पडते. आता म्हणजे TDN बऱ्यापैकी मॅच झालेला आहे. ड्राय मॅटर 1 किलो जास्त झालेला आहे, म्हणजे ड्राय मॅटर आपल्याला आणखी कमी करावं लागेल. हा जो काही 4 किलो घेतलेला आहे आपण तो 3 किलो टाकूया समजा. सोयाबीन भुसकट जे काही आहे ते 3 किलो टाकलं. ड्राय मॅटर आता 180 ग्रॅम जादा होतोय. अर्थात ही आकडे बदलतात, ती बेरीज वजाबाकी करून हे दाखवतो. म्हणजे या निळ्या चौकोनात अपेक्षित या फिकट निळ्या चौकोनामध्ये त्या चारा जो काही वापरला त्याच्यातून ते किती मिळतं यांची सगळी बेरीज आणि वरचं अपेक्षित वजा हे मिळालेलं, दोघांची वजाबाकी करून कमी की जास्त असं कॅल्क्युलेट करून देतंय आपल्याला. आता क्रूड प्रोटीन 370 ग्रॅम कमी पडते. बघा मित्र, दुधाळ शेळ्या आहेत, मेथी घास जो सगळ्यात जास्त पौष्टिक आहे तोही वापरला आपण, मका चाराही वापरला पौष्टिक आणि फायबरही मिळावं म्हणून आपण एक कोरडा चारा 3 किलोग्रॅम वापरलेला आहे. तर बऱ्यापैकी मॅचिंग झालेले.
फक्त प्रोटीन कमी पडत आहे आणि TDN 520 ग्रॅमनं कमी पडते. आता आपण TDN थोडस जास्त कमी पडते, तर तुम्हाला वाटलं माझ्या शेळ्यांची खायची क्षमता आहे आणि आपण आणखी काही चारा वाढवू शकतो, तो वाढवता येईल किंवा खुराक मला वापरायचा आहे, तर या ठिकाणी TDN साठी आपण आता समजा मका दाणे टाकूया. तर या ठिकाणी सोयाबीन भुसा हे डबल झालेले, या ठिकाणी मी मका दाण्याची निवड करतो. आता मका दाणे समजा प्रत्येकी 100 ग्रॅम म्हणजे 800 ग्रॅम होईल, तर या ठिकाणी 0.800 असं आपण लिहूया. प्रत्येकी 100 ग्रॅम मका दाणे दिले आपण, तर काय झालं आता TDN बघा, TDN 80 ग्रॅमनं जास्त होते म्हणजे पुरेसा झालेला आहे. क्रूड प्रोटीन मात्र अजून 310 ग्रॅमनं कमी पडते. आता याच्यासाठी आणखी काय वापरावं? ड्राय मॅटर काय झालेले 880 ग्रॅमनं जास्त झालेले. मग आपण समजा मका चारा जो काही आहे तो समजा आणखी आपण कमी करूया. 10 किलोच्या ऐवजी समजा 9 किलो करून टाकूया. आणि आता शेंगदाणा पेंट समजा मकादाणे घेतलेले, भुईमुग पाला कोरडा, या ठिकाणी आता मी एक फक्त आपल्याला ते वापरता कसं हे सांगवण्यासाठी मी सांगतोय की अंतिम नियोजन झालं असं नाही, ट्रायल आपण फक्त दाखवतोय की शेंगदाणा पेंट या ठिकाणी समजा आपण ते पण घेऊया अर्धा किलो 0.500 ग्रॅम समजा लिहिलं आपण 0.500 ग्रॅम. तर आता काय झालं, क्रूड प्रोटीन अजून कमी पडते, समजा आपण 1 किलो करून घेऊया. शेंगदाणा पेंट 1.0 किलो केलं समजा बघा. तर आता बघा क्रूड प्रोटीन 70 ग्रॅमनं जास्त झालेले, TDN 55 ग्रॅमनं जास्त झाले, ड्राय मॅटर आपलं -1.56 किलोनं जास्त झालेले, म्हणजे आपल्याला ड्राय मॅटर आपल्याला काहीतरी कमी करावं लागेल. आता या ठिकाणी समजा मेथी घास आपण आणखी जो काही दिलेला आहे तो पण 12 किलो टाकलेला आहे, तर तो आपण 10 किलो करून टाकूया. जे आपल्या शेळ्या खाऊ शकतील त्याचाही अंदाज आपल्याला घ्यावा लागेल. तिथं नुसती वजन वाढवून बॅलन्स करून उपयोगायचा नाही खाण्याचा. आता बघा क्रूड प्रोटीन 0.0 झालेले, TDN 310 ग्रॅम जास्त झालेले आणि ड्राय मॅटर 1.18 किलोनं जास्त झालेले 8 शेळ्या आहेत. अर्थात या ठिकाणी आपण हे जे काही वजन लिहिलेत मित्रो, याच्यातलं उगारी जी काही पडेल ती नाही, तर शेळ्यांच्या पोटात जाणारी ही वजन आहेत. मग जे काही उगारी शिल्लक राहत असेल, जाड काड्या शिल्लक राहत असतील, तर ती वजन आपल्याला आणखी गृहीत धरावी लागणार नाही. त्या दृष्टीने ड्राय मॅटर जो काही जास्त झालेला आहे तो आपण गृहीत धरूया. तर या ठिकाणी बऱ्यापैकी आता बॅलन्स झालेलं आहे. कॅल्शियम फॉस्फरसची काय स्थिती आहे या ठिकाणी, तर फॅट पर्सेंट आपल्याला 3 अपेक्षित होतं, ते म्हणजे 10 ग्रॅमनं कमी पडतंय. नंतर कॅल्शियम जादा झालेले, मायनस आलं म्हणजे जादा झालेले, आणि फॉस्फरस जो आहे तो 0 म्हणजे बॅलन्स झालेला आहे. या पद्धतीने वजन कमी जास्त करत आपल्याला हे बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा आहे. एकूण शेळ्या किती आहे त्याच्यानुसार हे थोडाफार फरक, सगळं काही मॅच होणार नाही, मात्र जास्तीत जास्त मॅच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. या पेजचा आणखी एक पुढचा जो काही पार्ट आहे मित्रो, स्वस्त पर्याय निवडा. तर या ठिकाणी बघा ड्राय मॅटरवर आधारित स्वस्त पर्याय कोणता आहे, सगळ्यात वरती शेवरीचं नाव आहे, म्हणजे शेवरी सगळ्यात स्वस्त पर्याय ड्राय मॅटर मिळवण्यासाठी म्हणून. आता ते शेवरीची काही माहिती चुकलेली मित्रो, त्यामुळे हे चुकते, मी मगाशी म्हटलो. तूर भुसकट याच्यातून सगळ्यात जास्त ड्राय मॅटर स्वस्तात, तिथं आपण जी काही किंमत लिहिलेली म्हणजे 1 रुपयातून कोणातून सगळ्यात जास्त ड्राय मॅटर मिळेल त्याचं नाव वरती आणि सगळ्यात जे महाग असेल त्याचं नाव खाली. या पद्धतीने ही यादी बाळूमामांच्या कॅल्क्युलेटर मधून आपल्याला पाहायला मिळते. क्रूड प्रोटीन इथं शेवरीची काहीतरी माहिती चुकलेली आहे, त्यामुळे ते होतंय तसं. तर मी ते शेवरी या ठिकाणी ते सध्या कट करून टाकतोय इथे, म्हणजे ते नाव काही येणार नाही कॅल्क्युलेटर. ड्राय मॅटरवर आधारित सगळ्यात स्वस्त 1 रुपयातून सगळ्यात जास्त ड्राय मॅटर आपण जी काही किंमत लिहिली त्याचा हिशोब करून किती मिळेल याप्रमाणे ते काढलेले. तसं क्रूड प्रोटीन कोणातून सगळ्यात जास्त प्रथिनं मिळतील, सगळ्यात स्वस्त पर्याय कोणता, तर त्याचं नाव सगळ्यात वरती आणि मग क्रमाने महाग होतो सगळ्यात शेवटी महाग. या पद्धतीने ते दिलेलं आहे. नंतर सगळ्यात स्वस्त ऊर्जा देणारा घटक TDN देणारा सगळ्यात वरती आणि सगळ्यात महाग खाली, या पद्धतीने क्रमाने हे दिलंय. ठिकाणी बाण स्वस्त सगळ्यात वरती आणि क्रमाने महाग होत सगळ्यात जास्त. याचा अंदाज मिळण्यासाठी एक हे
काळं पेज आहे, त्याच्यातून ती माहिती मिळते. हे झालं कॅल्क्युलेटरचं पेज. आणि आता आपण शेवटचं पेज रिपोर्ट. रिपोर्ट वरती जो काही शब्द आहे त्याच्यावर क्लिक केलं की ते हिरवा झाला आणि आपल्याला रिपोर्ट पेज मिळालं. या ठिकाणी आता तुमचं नाव लिहायचं असेल तर या ठिकाणी नाव समजा टाकता येईल. समजा या ठिकाणी माझं नाव टाकतो मी, समजा विलास सनेर, VILASSANER. तुम्हाला काही पत्ता लिहायचा असेल तर तो पत्ता लिहिता येईल. मोबाईल नंबर या ठिकाणी 1 2 12 23 जे काही तिथं तुमचा मोबाईल नंबर लिहिता येईल. इथं काही आपल्याला एडिट करता येत नाही किंवा दुरुस्ती करता येत नाही. आपण जे काही आधी GWFF, GW कॅल्क्युलेशन या सगळ्या पेजचा वापर करून जे काही कॅल्क्युलेशन झाले त्याचा हा या ठिकाणी एकत्रित रिपोर्ट मिळतो. आता आपण हे फक्त शिकण्याच्या उद्देशानं करत आहोत. तुम्ही यासाठी थोडासा जास्त वेळ खर्च करून स्वस्तात स्वस्त मला कसं करता येईल किंवा चारा पिकातून जास्तीत जास्त पोषण होईल आणि खुराक घटक मला कमी वापरता येईल त्याचा प्रयत्न करता येईल. त्यासाठी बघा, म्हणजे GW पेजवरची माहिती. शेळीचा प्रकार दुधाळ शेळी, शेळ्यांची संख्या 8, वजन 240. GW पेजवर लिहिलेलं ड्राय मॅटर 7.2. ते कॅल्क्युलेशनच्या पेजवरून कॅल्क्युलेट करून काढलेलं ते ऑटोमॅटिक रिपोर्ट पानावरही आलेले. क्रूड प्रोटीन किती लागेल हे सगळं माहिती त्या कॅल्क्युलेशन पेजवरचं आणि GW दोन्ही पेजची एकत्रित बेरीज एकूण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि आपण 2-3 प्रकारांचं जर केलं तर मग ते सगळ्यांची बेरीज या ठिकाणी दाखवतो. आपण एकच प्रकार निवडलेला आहे म्हणून या ठिकाणी एकूण मध्ये तेच मिळालेलं आहे. नंतर दुसरा मुद्दा जो काही याच्यातला आहे तो चारा पीक. आपण काय काय चारा पिकं वापरली. सोयाबीन भुसा जो काही आहे तो 3 किलो वापरला. त्याची जी काही किंमत बहुधा तिथं आपण 5 रुपये लिहिले म्हणून 3 गुणिले 5 15 आलंय. तिथं समजा तुम्ही 6 किलो लिहिलं तर 7 त्रिक 18 हिशोब करून लिहिते. तर पहिल्या पानावर आपण 1 किलोची किंमत काय लिहिली त्याचा गुणाकार करून त्या वजनाला गुणिले किंमत काढून त्यासाठी किती खर्च झाला ते लिहिलेले. त्यातून काय ड्राय मॅटर मिळालं कॅल्क्युलेशन पेजवर आपण त्या फिकट निळ्या चौकोनात जे काही आलेले त्या चाऱ्याचं ते या ठिकाणी माहिती आलेली एकत्रितपणानं. असं ते प्रत्येकाचं तुम्हाला वाचता येईल. नंतर आपण दुसरा चारा वापरलेला आहे हिरवा फ्रेश मका चारा. तो 9 किलो वापरला. त्याला 3 रुपये किंमत लिहिली म्हणून 27 केलेलं आहे. तुम्ही तिथं समजा 4 रुपये लिहिलं तर 4 नंबर 36 रुपये केलं असतं त्यानं हिशोब. तुम्हाला तो चारा 1 किलो कितीला प्राप्त होतो किंवा पडतो त्याप्रमाणे लिहाय. त्यातून मिळणारं ड्राय मॅटर, क्रूड प्रोटीन, TDN हे सगळं आलेलं आहे. आपण हे जे काही सगळं वापरलेलं आहे त्याची वजन 3 घटक आपण वापरलेले आहेत. सोयाबीन भुसा, हिरवा फ्रेश मका चारा, हिरवा मेथी घास. मला वाटतं ते आपण बॅलन्स करता करता राहून गेलो. कॅल्क्युलेटर पेजवर जाऊया पुन्हा आणखी. ते आपण झालेलं होतं बऱ्यापैकी बॅलन्स. आपण फक्त मका दाणे वापरलेले आहेत. आता या ठिकाणी समजा तुम्ही फक्त काय म्हणजे चारा पीक जे काही प्रकार बदलणार त्यातल्या घटकानुसार ही माहिती मिळेल. समजा एक दरवर्गीय सर्व चारा वापरलेला असेल तर TDN मॅच होऊन मका दाणे वापरावे लागले नसते. द्विदल वर्गीय आपण समजा जास्त वापरले तर प्रोटीन साठी काही वापरावं लागणार नाही. या पद्धतीने त्या चाऱ्याच्या निवडीनुसार हे बदलतं. म्हणजे आपण जास्तीत जास्त चारा पिकातून पोषण पूर्ण करणे आणि कमीत कमी खुराक घटक वापरणे या पद्धतीने या कॅल्क्युलेटरचा वापर करून करता येतो. आता रिपोर्ट पेज पुन्हा पाहतो मी. चारा जे काही वापरलेलं आहे चाऱ्यासाठी सोयाबीन भुसा वापरला, हिरवा फ्रेश मका चारा आणि हिरवा मेथी घास हे चारा प्रकार वापरले. त्याच्यासाठी एकूण वजन 22 किलो वापरलं आपण आणि त्याची किंमत जी आहे 82 रुपये या तिन्ही प्रकारांची. नंतर दुसरा पार्ट जो आहे तो खुराकासाठी काय काय वापरलं तर आपण खुराकासाठी वापरले मका दाणे. ते किती वापरले आपण 800 ग्रॅम वापरले. शेंगदाणा पेंड 1 किलो वापरली. त्याच्यासाठी लागणारा खर्च 16 रुपये आणि शेंगदाणा पेंडसाठी 40 रुपये. 56 रुपये याच्यासाठी खर्च झाला. चारावर 52 रुपये, 82 रुपये आणि 82 रुपये ना 82 रुपये आणि खुराकावर 56 रुपये खर्च झाला. तुम्ही ते वजन कमी जास्त करून हे बदलू शकतो चाऱ्यावरचं आणि खुराकावरचं. खुराकावर कमीत कमी खर्च व्हावा असा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यातून मिळालं क्रूड प्रोटीन, TDN हे सगळं तुम्हाला वाचता येईल. आणि मग या दोघांची बेरीज खाली पुढच्या मुद्द्यामध्ये आलेली आहे. एकूण चारा किती वापरला 22 किलो, खुराक किती वापरला 1
80 किलो खुराक घटक वापरले. एकूण किती वापरलं? 23.80 किलो. त्यातून क्रूड प्रोटीन किती मिळालं? 1.22 मिळालं. त्या आहारातील टक्केवारी किती? 14.58%. आपल्याला अपेक्षित होती 17%. ते आणखी आपण बॅलन्स केलं. ड्राय मॅटर तो जास्त झालेला आहे, तो कमी केला तर ते 17 या ठिकाणी येऊ शकेल. आणखी आपल्याला काही काळ ते वजन कमी जास्त करावी लागतील. TDN आपण 66 अपेक्षित म्हटलं होतं, या ठिकाणी 60च आलेले ते ड्राय मॅटर, आणि ते आपल्याला आणखी काळजीनं मॅच करावं लागेल. आणि मग प्रति शेळीचा खर्च आला इथं 17 रुपये 25 पैसे. आपण जे काही वापरले त्यानुसार प्रति शेळीचा खर्चही आपल्याला या ठिकाणी मिळतो. ती वजन कमी जास्त करणे आणि आपला खर्च कमीत कमी करणे आणि सगळं बॅलन्स करणे. जसं या ठिकाणी हे जे काही कमी जास्त आहे, या ठिकाणी बघा ड्राय मॅटर हे जास्त झालेले आहे. आपल्याला आणखी कमी करायचं असेल तर समजा आणखी एखादा घटक यातला कमी करावा लागेल. मेथी गाज जो आहे तो 10 किलो वापरलेला आहे, समजा आपण 8 किलो वापरला तर आणखी ड्राय मॅटर या ठिकाणी 800 झालेला आहे, अजून जादा होतोय. म्हणजे आपल्याला आणखी काहीतरी कमी केलं पाहिजे. 3 किलो आहे तर ते समजा मी 2.5 किलो करतोय. तर बघा या ठिकाणी लगेच ड्राय मॅटर जादा आता 340 ग्रॅमच जास्त झालेला आहे. आणि रिपोर्ट मध्ये जर आणखी पुन्हा गेलो आपण, तेव्हा 17 रुपये होता, आता 15 रुपये 95 पैसे खर्च येतोय TDN, आणि हे मात्र अजून कमी पडते. त्याचा आपल्याला FF पानावरची ती माहिती सगळी तपासून घेणे. या पद्धतीने या कॅल्क्युलेटरचा वापर करून आपल्याला आहार संतुलन करण्याच्या संदर्भातलं काम करता येईल. वजन बदलले की किंमत बदलेल, त्यातले घटक बदलतील आणि कोणतं कमी जास्त होते आपल्याला कळायला मदत होते. या ठिकाणी मी थांबतोय मित्र. 9:44 झालेली आहेत. तर काही प्रश्न असतील तर विचारा, त्याबाबतली आपण चर्चा करूया. मी माझं ते स्क्रीन शेअर आता स्टॉप करतो मी. धन्यवाद यासिन भाई. मित्रांनो. प्रश्न विचारा, परंतु प्रश्न जे आहे ते कॅल्क्युलेटरच्या संबंधितच प्रश्न विचारा, म्हणजे विषयांतर होणार नाही. रेकॉर्डिंग बंद करायची का सर? हॅलो यासिन भाई, हा, बहुतेक कोणाचे प्रश्न दिसत नाहीत. आपण मग रेकॉर्डिंग बंद करू का? नाही, थांबा 2 मिनिटात मग थांबूयाच आपण. सनेर सर थांबायचं मग, कोणाचा प्रश्न नसेल तर. चालेल, थांबूया आपण. मी अशफाक सरांना विनंती करतो की आपण आभार व्यक्त करावं सर्वांचे, आणि मग थांबूया आपण. अशफाक सर. बहुतेक अशफाक सरांना आवाज जात नाही वाटतं. चालेल, ठीक आहे. आज या ठिकाणी आपला बहुमूल्य असा वेळ देऊन आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे संस्थापक व गट विकास अधिकारी आदरणीय सनेर सर यांनी आपल्या या आजच्या या व्याख्यानामध्ये कॅल्क्युलेटरचा वापर करून शेळीपालकांनी कसा, म्हणजे खुराकच फॉर्म्युला कसा तयार करावा या विषयावरती अगदी कॅल्क्युलेशन करून विस्तृतपणे मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे सर्वांच्या वतीने पुनश्च एकदा आभार. तसेच आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे सर्व मार्गदर्शक ज्यांनी हे चर्चासत्र व्यवस्थित पार पाडण्यासाठी मेहनत घेतली, त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांच्यासाठी आपण हे चर्चासत्र आयोजित करतो नेहमी, असे उपस्थित सर्व शेळीपालक यांचे शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आजचा ऑनलाईन चर्चासत्र संपले असे सर्वांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. चोपडे सर.